नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वेलकम, वेलकम, वेलकम. जमलेल्या माझ्या सर्व तमाम प्रशिक्षणार्थी, प्रिय शिक्षक बंधू भगिनींचं, डिसेंबर महिन्यातील आपल्या या म्हणजेच वर्षाच्या शेवटाला असलेल्या फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपमध्ये सहर्ष आणि हार्दिक असं स्वागत करतो. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. शिक्षक या नात्यानं अध्यापनाच्या या पवित्र क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांचं अध्ययन सुलभ, सोपं आणि सुकर व्हावं. त्याच पद्धतीनं एक शिक्षक म्हणून आपण 21व्या शतकामध्ये परिपूर्ण व्हावं, परिपक्व व्हावं, परिश्रमी व्हावं. तंत्रस्नेहीच नाही, तर आपण अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे एक शिक्षक आणि भारताचे आधुनिक नागरिक व्हावं. यासाठी आपल्याला ज्या वेगवेगळ्या टूल्सची गरज असते, ज्या प्रशिक्षणाची गरज असते, ज्या वापराच्या संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि समस्यांच्या निराकरणासाठी आपल्याकडं जी तयारी असायला पाहिजे, त्या तयारीची गरज असते. तर या सर्व गोष्टींना हात घालणारा हा वर्कशॉप आहे. ही 2 दिवसांची कार्यशाळा 1-1.5 तास रोज चालणार आहे आज आणि उद्या. ते शेवटपर्यंत तुम्ही सर्वांनी शांत चित्तानं, काळजीपूर्वक जर सगळं काही पाहिलं, अनुभवलं, तर नक्कीच याचा लाभ तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही आणि तो लाभ मी तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. 2025 या वर्षाचा शेवट म्हणूया आपण एक धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी आयन फॉर ईपीआरडी ची यंत्रणा त्याच्या अस्त्रासहित, शस्त्रासहित पूर्णपणे सज्ज आहे, तयार आहे. त्यांच्या सर्व सवंगड्यांना घेऊन काही नवीन सवंगडी यामध्ये येत असतील आयन फॉर ईपीआरडीच्या प्लॅटफॉर्मवरती, तर त्यांचं नक्कीच या ठिकाणी जोरदार स्वागत, जंगी स्वागत केलं जाणार आहे. तुर्तास या ठिकाणी आज आपण काय शिकणार आहोत, कसं शिकणार आहोत, काय नवीन पाहणार आहोत, या सगळ्या गोष्टींचा परामर्श मी तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला देणार आहे. म्हणजेच या ठिकाणी या पुढच्या 1-1.5 तासामध्ये घेण्यात येणाऱ्या वेगवेगळ्या टॉपिक्सचा एक अल्प परिचय सुरुवातीला आपण घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी माझी स्क्रीन जी आहे ती शेअर करत आहे आणि स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी सर्वांना जर दिसत असेल, तर या ठिकाणी सर्वांनी येस असे म्हणू शकता तुम्ही चॅट करून, किंवा या ठिकाणी कोणीतरी माईक चालू करून सांगू शकता की या ठिकाणी तुम्हाला माझी स्क्रीन दिसत आहे का, माझा आवाज येत आहे का, माझा चेहरा दिसत आहे का, म्हणजेच एम आय ऑडिबल, एम आय विजिबल, इज माय स्क्रीन विजिबल, इज माय Yes, ओव्हरऑल विजिबल. ओके, थँक यू व्हेरी yes, मच. yes, sir. या ठिकाणी पहा, आपल्याला सर्वप्रथम आयन फोर ईपीआरडी क्रिएशन हा जो एक ठप्पा, एक ठसा तयार केलेला आहे, तसाच तुमच्या नावाचा एक ठप्पा, एक नावाचा ठसा, एक नावाचं जे म्हणूया आपण एक इम्प्रेशन तुमच्या दर्शकांना घडवण्यासाठी आपल्याला याही प्रकारची निर्मिती अशी करायची आहे. म्हणजे व्हिडिओची एक जोरदार सुरुवात आपल्या कोणत्याही ग्राफिक्स मध्ये किंवा तुमच्या कोणत्याही पोस्टरमध्ये असेल किंवा व्हिडिओमध्ये असेल किंवा कुठेही तुमच्या इव्हन डेस्कटॉपच्या वॉलपेपरला असेल, तुमच्या मोबाईलच्या वॉलपेपरला असेल, अशा प्रकारचा एक स्टॅम्प तयार करायचा आहे. तर लोगो तर आपण अनेक वेळाला तयार केलेला आहेच, परंतु आता आपल्याला या ठिकाणी स्टॅम्प तयार करणेही या ठिकाणी शिकायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी एक आगळ्या वेगळ्या, खूपच आपल्या हाताशी असणाऱ्या एका ऍपच्या साह्यानं, म्हणजे फिल्मोरा 15 च्या साह्यानं बनवलेल्या सुस्वागतम या व्हिडिओचा, म्हणजे सुस्वागतम या अक्षर जसं आपण लिहितो त्या पद्धतीनं ते लिहित येणार आहे. म्हणजे रायटिंग इफेक्ट आता फिल्मोरामध्ये आहे शक्य, आणि तेच सुरुवातीला आपण आता या ठिकाणी शिकणार आहोत. तर सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतोय. बघा हे तुम्हाला समोर, आणि आता इथून पुढे स्क्रीनकडे तुमची नजर असणं गरजेचं आहे. मी जे बोलत आहे त्याकडे तुमचं कान असणं महत्वाचं आहे. या सगळ्या गोष्टींचा एकत्रीकरण करून, परिपाक करून शेवटी जो अर्थ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे, तो नक्कीच तुम्हाला समजणार आहे. तुम्ही जर सुपरफिशियली वरकरणी जर हे सगळं पाहत असाल, तर या ठिकाणी लाभापासून वंचितही राहाल. त्यामुळे स्क्रीनकडे सध्या तुमचं लक्ष या ठिकाणी असणं गरजेचं आहे. तर सर्वप्रथम बघा, मी सुस्वागतम कशा पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. हे तुमच्या हाताशी असलेल्या ऍपच्या सहाय्यानं तयार करू शकतो आपण आता. तर आता मी क्लिक करत आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय सु आलं, त्यानंतर हे स्वा आलं, त्यानंतर ग आलं, म आलं, ग आणि त आणि म आलं. तर या ठिकाणी जसं आपण लिहित असतो तसं या ठिकाणी हे सुस्वागतम तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. त्याच पद्धतीनं
ज्या पद्धतीनं आपण वेगवेगळ्या शेप्सचे व्हेक्टर्स वगैरे असतात, तर तेही तुम्हाला या ठिकाणी त्या पद्धतीनं तयार करता यावेत. ओके. जेणेकरून त्याची एक चौकट, त्याची एक सुरुवात एक धडाक्यात व्हावी. आणि हे फक्त रायटिंग इफेक्ट नाहीये, तर यामध्ये तुम्हाला अनेक गोष्टी या ठिकाणी स्पार्कल होत असताना किंवा या ठिकाणी फायर होत असताना तुम्हाला दिसत आहेत. तर हा एक झाला सुस्वागतमचा भाग, एक फॉर्मली तुमच्या आपल्या या कार्यशाळेची सुरुवात स्वागतानं केलेली आहे. तसाच उद्या समारोपही होणार आहे नवीन कोर्सच्या घोषणेसहित. पण त्या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत आणि त्याच्या सुरुवातीला आज पहिल्या दिवशी आपण काय शिकणार आहोत, कोणकोणते टूल्स तुम्हाला मिळणार आहेत, त्यासाठीची ही कार्यशाळा असणार आहे. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येत आहे समोर या ठिकाणी बघा आजचे टॉपिक्स या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. तर एक पुढच्या 6 मिनिटामध्ये नेमकं आपण या टॉपिक्सचा वापर जो आहे तो कसा कसा शिकणार आहे ते आपण पाहणार आहोत. सो लेट मी फाइंड माय डिजिटल पेन. एकच मिनिट. ओके, तर या ठिकाणी पहा, तुम्हाला स्क्रीन दिसत असेल माझी आणि या ठिकाणी पीपीटीची एक स्क्रीन ओपन आहे सिंपल. त्या ठिकाणी आजच्या दिवसाचा जो काही या ठिकाणी सिलेबस आहे तो तुम्हाला ऑलरेडी मी दाखवलेला होताच. परंतु सर्वप्रथम या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की आपण काय शिकणार आहोत. तर सर्वप्रथम या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, शिक्षकांसाठी मी तुम्हाला 100 पेक्षा जास्त जे टूल्स आहेत, अगोदर आपण 40+ ऐकत होतो, परंतु आता तुम्हाला मिळणार आहेत 100 पेक्षा जास्त टूल्स आणि तेही एकाच छताखाली तुम्हाला मिळणार आहेत. तर त्याचा परिचय या ठिकाणी या कार्यशाळेमध्ये दिला जाणार आहे आणि जो फुल कोर्स आपला असणार आहे तो या ठिकाणी 22 डिसेंबर पासून या ठिकाणी सुरू होणार आहे 3 जानेवारी पर्यंत. असा 12 दिवसांचा हा कोर्स असणार आहे. तर या 12 दिवसांच्या फुल कोर्समध्ये हे 100 पेक्षा जास्त टूल्सचं वितरण तुम्हाला या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्याच पद्धतीनं आज त्याचा परिचय त्याच्या वापराविषयी मी सांगणारच आहे. त्यानंतर बघा आपल्याला एक छोटासा व्हिडिओ बनवायचा आहे. त्यासाठी आपल्याला जेमिनी, फ्लो आणि फिल्मोरा या तिघांचं कॉर्डिनेशन किंवा हे जे ऍप्स आहेत, हे जे टूल्स आहेत, फिल्मोरा 15 खास करून, त्याचा इतर टूल्सशी समन्वय आपल्याला साधायचा आहे. आणि शैक्षणिक ग्राफिक्स मध्ये मग त्यामध्ये वेगवेगळे डॉक्युमेंटेशन्स येतील, त्यामध्ये या ठिकाणी पॅम्पलेट्स, पोस्टर्स वगैरे तर येणारच आहे. आणि त्यानंतर व्हिडिओमध्ये सगळ्या प्रकारचे व्हिडिओ, मग लेसन व्हिडिओ असेल, डॉक्युमेंटरी व्हिडिओ असेल, खास करून डॉक्युमेंटरीचाही विचार या ठिकाणी केला जाणार आहे. आणि त्याच पद्धतीनं बीटा व्हर्जनचा ग्यामा, त्यामध्ये प्रेझेंटेशन पीपीटी, हे एआयच्या साह्यानं या ठिकाणी पीपीटी तयार करायची आहे. तर हे जेमिनी, फ्लो हे सगळं एआयच आहे बरं का. आणि त्यानंतर ग्यामा न नवीन त्याचा व्हर्जन आलेला आहे. त्याचा एक थोडासा मी खूपच या ठिकाणी कोइन्सिडन्स किंवा आपण म्हणूया एक योगायोग झालेला आहे की आजच आमच्या जे आमचे हेड ऑफ डिपार्टमेंट आहेत त्यांना अतिशय खुश करून आलेलो आहे मी, कारण त्यांचं सोमवारी एक प्रेझेंटेशन होतं. पीएचडीच्या विद्यार्थ्यांना कोर्स वर्क असतो, ते कोर्स वर्क मध्ये त्यांना प्रेझेंटेशन द्यायचं होतं आणि त्यांनी मला एक पीपीटी जी पाठवलेली होती कंटेंटची, तीही पीपीटी मी तुम्हाला दाखवतो. आणि त्याला गॅल्वनाइज करून त्याला सुंदर पद्धतीनं सादर करण्यासाठी कशा पद्धतीनं त्यांना पीपीटी बनवून दिलेली आहे तेही दाखवतो मी. ओके, तेही तुम्ही करू शकताय, अगदी कमी वेळेत करू शकताय. दॅट इज द सिक्रेट विच इज बिंग शेअर्ड ऑन द प्लॅटफॉर्म ऑफ द IM4 EPRD. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, मला खूप इंटरेस्टिंग गोष्ट तुम्हाला एक शेअर करायची आहे की आय लव्ह पीडीएफ तुम्ही सगळेजण वापरत असाल, परंतु त्याचा प्रो व्हर्जन म्हणजे पीडीएफ शी संदर्भात असणाऱ्या 27 पेक्षा जास्त टूल्सचा वापर, किती 27 पेक्षा जास्त टूल्सचा वापर या ठिकाणी आपण करणार आहोत. त्या पीडीएफला क्रॉप करायचं आहे, त्या पीडीएफला तोडायचं आहे, त्या पीडीएफ मधला टेबल काढायचा आहे, त्या पीडीएफ मधला इमेज चेंज करायची आहे,
त्या पीडीएफला या ठिकाणी तुम्हाला त्यातलं एक पेज कट करायचं आहे, त्या पीडीएफ मध्ये एखाद्या पेज मध्येच ऍड करायचं आहे. एका पानाची पीडीएफ तुम्ही बनवली आणि 27 किंवा 30 पानांची बनवली एका बाजूला पीडीएफ, तर त्या 30 पानाच्या पीडीएफ मध्ये 12 नंबरच्या पानानंतर 13व्या नंबरचं पान ऍड करायचंय, पेज ऍड करायचं आहे. तर ते किंवा एखादं डिलीट करायचं, सगळं 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 27 पेक्षा जास्त कामं अनलिमिटेड पीडीएफ वर तुम्ही प्रो व्हर्जन मध्ये करू शकताय. दॅट इज द न्यू टूल हिअर. आणि त्याच्यानंतर बघा, इमेज संदर्भात 16 पेक्षा जास्त कार्य आहेत. त्यातलं एक खूपच उपयुक्त असं या ठिकाणी जे आपल्याला सारखं लागत असतं, की इमेज कधी ब्लर असेल तर आपण नेहमी ऐकतो की अपस्केलिंग आपण इकडून तिकडून करायचो, परंतु आता आय लव्ह इमेज या वेब बेस्ड परंतु प्रीमियम हे सगळं प्रीमियम आहे, हे सगळं प्रो व्हर्जनचे प्रोफेशनल व्हर्जनचे परचेस केलेले टूल्स आहेत. ते परचेस केलेले टूल्स तुम्हाला फुल कोर्समध्ये फ्री मध्ये आपण देत असतो. फक्त कोर्सच्या प्रशिक्षणार्थ्यांना किंवा आपण म्हणूया ट्रेनिंगना. प्रशिक्षण वेगळं, प्रशिक्षण तर असतंच, परंतु टूल्सही असतात. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की 11 लॅब्स, सुनो आणि चॅट जीपीटीचं ही नवीन व्हर्जन आणलेलं आहे आपण, सुनोचं ही नवीन व्हर्जन आणलेलं आहे आपण, आणि 11 लॅब्सचं ही नवीन व्हर्जन आपण आणलेलं आहे. त्याचं प्रो व्हर्जन आपण आणलेलं आहे. चॅट जीपीटीचं 5.2 या व्हर्जनचा वापर तुम्ही जर करायला शिकला, विहंगम तुम्हाला यातील काही टूल्स एआय चे आहेत, काही एनआय चे टूल्स आहेत. मग त्यातील कॅनवा, फिल्मोरा 15 आणि पॉवर पॉइंट हे सगळे एनआय चे टूल्स आहेत, आणि बाकीचे जे मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते सगळे एआय चे टूल्स आहेत. तर या एआय आणि एनआय यांचं एकत्रीकरण करून जे निर्मिती आमचे सगळे प्रशिक्षणार्थी करत आहेत सध्या, मी खास करून सध्या या ठिकाणी बरेचसे त्यामध्ये नवीन टूल्सचा वापर करून केलेले आहेत. तुम्हाला बऱ्याच जणांना ते आवडलेली आहेत. तर या ठिकाणी सुरुवातीला मी काय करतोय, माझी ही काय आजचा जो काही परिचय होता तो या ठिकाणी संपवतो आणि डायरेक्ट जो पहिला पार्ट आहे शिक्षकांसाठी, बघा या 6 मुद्दे ध्यानात ठेवा तुम्ही. पहिल्यांदा 100 पेक्षा जास्त टूल्सचा परिचय मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर जेमिनी फ्लो आणि फिल्मोरा 15 दाखवणार आहे. त्यानंतर बीटा व्हर्जनचा गॅमा दाखवणार आहे. त्यानंतर पीडीएफशी संदर्भात आय लव्ह पीडीएफचा प्रो व्हर्जन दाखवणार आहे. आय लव्ह इमेजचा या ठिकाणी प्रो व्हर्जन दाखवणार आहे. 11 लॅब, सुनो आणि चॅट जीपीटीचंही या ठिकाणी तुम्हाला ऍडव्हान्स व्हर्जन दाखवणार आहे. तर या ठिकाणी सुरुवातीला मी हे कट करतो आणि माझी जी ही स्क्रीन सध्या पीपीटीची आहे ती मी सध्या मिनिमाइज करून ठेवतो, कारण शेवटी एक एक झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, कोणकोणते या 6 जे तुम्हाला 6 गोष्टी दिलेल्या होत्या सिलेबसमध्ये त्यापैकी काय काय झालेलं आहे, काय काय राहिलेलं आहे, याचाही तुम्हाला या ठिकाणी एक अनुभव यावा. त्यासाठी सगळेजण एकाच वर्गात बसलेले आहेत, एकाच सभागृहात बसलेले आहेत असं समजा. मी तुम्हाला समोर शिकवत आहे, सर्वांनी इकडे लक्ष द्या. आपल्याला आज या ऑनलाईन एज्युकेशनचा आम्ही पूर्ण परिभाषा बदललेली आहे. असं कुणालाच वाटत नाही की आपण वेगवेगळे सगळेजण बसलेलो आहोत. त्यामुळं व्यवस्थित बसा, व्यवस्थित सगळं काही पहा. आता पहिल्यांदा दाखवतो मी तुम्हाला 100 पेक्षा जास्त टूल्स. तर या ठिकाणी तुम्हाला हे ओपन करतोय बघा इथून, या ठिकाणी दॅट इज धिस. हे बघा आय लव्ह पीडीएफ, आय लव्ह हे 11 लॅब्स आहेत. आणि या ठिकाणी इथे तर कॅनवा ओपन करून ठेवलेला आहे, सगळं ओपन करून ठेवलेलं आहे. गॅमा आणि चॅट जीपीटी ओपन करून ठेवलेलं आहे. तर 5.2 आणि त्या ठिकाणी इथे तुम्हाला ते दिसेल दॅट इज नथिंग बट फॉर जे 100 पेक्षा जास्त टूल्स आहेत. तर हे जे टूल्स आहेत ते सर्व प्रशिक्षणार्थ्यांना दिले जाणार आहेत. सर्व शिक्षक आपल्या अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये या 98 पेक्षा जास्त एआय टूल्स म्हणजे 100 आहेत टोटल. तर एआय आणि रायटिंग टूल्स त्यामध्ये 23 आहेत. ग्राफिक डिझाईन जे व्हिज्युअल क्रिएशन आहेत ते 16 आहेत. व्हिडिओ एडिटिंग जे आहे ते 8 आहेत. त्यानंतर एसईओ किंवा मार्केटिंगचेही टूल्स आहेत 17. या ठिकाणी लर्निंगचे जे टूल्स आहेत ते तुम्हाला 8 आहेत. आणि स्टॉक आणि मीडियाचे आहेत 4. एंटरटेनमेंटशी रिलेटेड सुद्धा या ठिकाणी 2 टूल्स आहेत. असे टोटल जे आहेत हे सगळे जे टूल्स आहेत ते तुम्हाला मिळणार आहेत. हे प्रीमियम व्हर्जनचे प्रो व्हर्जनचे टूल्स ओपन करून मी तुम्हाला एक एक करून थोडंसं दाखवणार आहे, जेवढं या ठिकाणी सध्या पहिल्या दिवशी जे तुम्हाला महत्वाचं आहे त्या ठिकाणी. आणि सगळ्यांचं एकत्रीकरण तुम्ही खाली पाहू शकता बघा. एवढे सगळे टूल्स, ओ माय गॉड. एन्व्हाटो एलिमेंट्स, चॅट जीपीटी 5 या ठिकाणी स्किल शेअर, आणि बघा या ठिकाणी कोर्सेरा, विस्टा क्रिएट, फिलबॉट, कॅनवा, कॅपकट, एपिडेमिक साऊंड, ग्रामरली, यू, परप्लेक्सिटी, चॅट जीपीटी, वर्ड ट्यून,
स्केच जीनियस, हिक्स एआय मध्ये सुद्धा अजून तुम्हाला केलिंग एआय आणि हेलो आय सुद्धा मिळेल हिक्स मध्ये. या ठिकाणी ऑडिओ स्टॉक म्हणजे ऑडिओशी रिलेटेड म्युझिक, बॅकग्राऊंड म्युझिकशी रिलेटेड सुद्धा आहे त्या ठिकाणी गोष्टी. व्हिडिओ मेकिंगला जे जे लागतं, ग्राफिक मेकिंगला जे जे लागतं ते तर असणारच आहे. शिवाय स्क्रिप्ट आणि हे जे 40 पेक्षा जे टूल्स आहेत, बरेच जणांना माहित असेल टीसीबी प्रीमियम त्यापेक्षाही जास्त टूल्स आपण आणलेले आहेत. 60 आपण जास्त अजून टूल आणलेले आहेत, म्हणजे त्यापेक्षा 2.5 पट जास्त टूल्स या ठिकाणी तुम्हाला 100+ टूल्स मध्ये मिळणार आहेत. त्या ठिकाणी एव्हरलँड, क्रॅमली, साईट, सेल द ट्रेंड, पिक मंकी, जॅस्पर, लिंक्डइन, बज, फोटोजेट, नोट जीपीटी म्हणून एक आलेला आहे, त्यामध्ये नोट्स वगैरे. विडटून हे एक टूल आहे. माईक कोणाचा जर चालू असेल तर कृपया बंद करावा. विडटून हे एक कार्टून मेकिंग टूल आहे, त्यामध्ये हे कार्टून मेकिंगचे व्हिडिओ बनवले जातात. हे बघा, बऱ्याच जणांचे माईक चालू आहेत, कृपया त्यांनी आपले माईक बंद करावेत आणि या सेशनचा आनंद घ्यावा. या ठिकाणी पहा, त्यानंतर जे आहे हे विडटून कार्टून मेकिंग टून्स एआय म्हणून एक आहे, त्याचं या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईनला डाउनलोड करून तुम्हाला हे वापरता येतं, टूल्स वाले. त्यानंतर डिझाईन बिस्ट आणि एंटरटेनमेंटशी रिलेटेड जे सांगत होतो ना, यात नेटफ्लिक्स आलेला. बघा, सगळं अध्यापनाच्या संदर्भात शिक्षकांना त्यांचे व्हिडिओ मेकिंग मध्ये उपयोग व्हावा असे हे टूल्स आपण देतो. हे सगळं करून झाल्यानंतर त्यांचा शिनवटा घालवण्यासाठी अमेझॉन प्राईम व्हिडिओ हेही तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट, ही क्वालिटीच्या दर्जाचं चित्र तुम्हाला बघायला मिळेल. वेब सिरीज आणि चित्रपट सुद्धा पाहता येतील, नवनवीन रिलीज झालेले मराठी सुद्धा त्यामध्ये असतात. त्या ठिकाणी बघा, नेटफ्लिक्स आता या प्लॅटफॉर्मवरती नेटफ्लिक्स आहे आणि टीसीबी प्रीमियमच्या प्लॅटफॉर्मवरती काय आहे आपलं, अमेझॉन प्राईम व्हिडिओ. ओके, तर आणि इथं सुद्धा प्राईम व्हिडिओ आहे. त्यानंतर बघा या ठिकाणी स्नेपीड रायटर, मी हे रोज एक तरी मूवी नेटफ्लिक्सवर 3 वाजल्यानंतर 5 वाजेपर्यंत पाहतोय. 3 वाजेपर्यंत माझं काम चालू असतं आणि 3 ते 5 या 2 तासात ज्यावेळेस रेंडरिंग चालू असते त्यावेळेस तेही पाहतोय. त्यामुळे सगळं करून सगळं या ठिकाणी आपलं होत आहे. मला सांगा की आता हे हे जे हे गॅमा जे दाखवलेलं होतं, गॅमा सारखं ब्युटिफुल एआय यामध्येही वापरता येत आहे तुम्हाला. हे एआय न पीपीटी बनवायसाठी ब्युटिफुल एआय आहे. एआय ने पीपीटी, एआय इमेज जनरेटर, अवतार बिल्डर, अहो हे सगळे टूल्स आपल्याला चेक करण्यासाठी. आणि मला काही जणांना सांगा वाटेल की ज्यांचं पीएचडी वगैरे चालू आहे, काही जण या ठिकाणी त्यांना मी बोलवत होतो, कदाचित या ठिकाणी ते आलेले आहेत नाही आलेत माहित नाही, परंतु त्यांना मी सांगतो की टर्निटिन आता आपल्याकडे आलेलं आहे. टर्निटिन नावाचं ऍप तुम्ही सगळं कुणीतरी ऐकलेलं असेल, की ते जे टूल आहे टर्निटिन, ते प्लेगरिझम म्हणजे आपलं जे काही चेक करायचं असतं की एआय ने किती घेतलेलं आहे किंवा इकडून तिकडून या पुस्तकातून त्या पुस्तकातून किती घेतलेलं आहे, हे चेक करून मिळतं आता. इट्स अनबिलिव्हेबल. अशा प्रकारचं या ठिकाणी हे सगळे टूल्स या ठिकाणी तुमच्यासाठी आणलेले आहेत. सर्व शिक्षकांच्या प्रेमाखातर, शिक्षण अध्यापनाच्या प्रेमाखातर अध्यापनात उडी घेतलेली होती 2000 या ठिकाणी 8 साली, 8 ऑगस्ट, 8/8/2008. एवढं एकच प्रांजळ आणि प्रामाणिक या ठिकाणी हेतू आहे या सगळ्या पाठीमागं, की तुम्हाला तुमचं अध्यापन सुकर, सुलभ आणि सोपं करता यावं. या ठिकाणी बघा, स्लाइड शेअर हे जगाच्या पाठीवरची कुठलीही स्लाइड म्हणजे पीपीटी तुम्हाला बनवता येते, हेही यामध्ये आहे. फ्लेक्स क्लिप म्हणजे इंट्रो वगैरे बनवण्यासाठी याचा उपयोग होतो. आता मी यातील काही या ठिकाणी तुम्हाला गोष्टी दाखवतो समोर, त्याला ओपन करून. आता पहिल्यापासून जर आपण बघितलं या ठिकाणी बघा, हे इन्व्हर्टेड एलिमेंट्स आहे आणि सध्या तुम्हाला जे महत्वाचं आहे, ओके, तेही आपण पाहणार आहोत. आता आपण बघूया या ठिकाणी हे स्क्रिप्ट काही जे टीसीबी प्रीमियम मध्ये नाही. फॉर एक्झाम्पल आता नेटफ्लिक्स इथं नाहीये, ते ओपन करून दाखवतो मी. चला तुम्हाला ऍक्सेस नावला इथं क्लिक करूया. ऍक्सेस नावला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी इथे काही एक्सटेन्शन असतात, 2 एक्सटेन्शन आहे त्याचे, ते डाउनलोड करायचे. नेटफ्लिक्स सर्व्हर 1 ला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर या ठिकाणी हे ओपन होणार आहे. त्याला इथे क्लिक करा आणि या ठिकाणी बघा लॉग इन टू अकाउंटला क्लिक करा आणि प्रो व्हर्जनचं चालणारं या ठिकाणी हे तुमच्या समोर ओपन होणार आहे. हे बघा, या ठिकाणी एंटरटेनमेंटशी रिलेटेड असणारे 2 या ठिकाणी टूल्स आहेत, तुम्हाला दिसत आहेत. एंटरटेनमेंट सुद्धा, एज्युकेशन, एंटरटेनमेंट अँड एज्युकेशन कडे आपण येणारच आहोत, पण त्यामध्ये
हे बघा नेटफ्लिक्स आणि प्राईम व्हिडिओ त्यांनी टाकलेले आहेत. एक्सेस नावला इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक्सटेन्शन आहे, त्याला आपण क्लिक करूया. आणि ते तिकडं त्या ठिकाणी चालू होईल. आता त्याच्याकडे थोडस नंतर येऊया. आता आपण या ठिकाणी याच्यामध्ये डॅशबोर्डमध्ये तुम्हाला ब्युटिफुल एआय सुद्धा या ठिकाणी दिसत आहे बघा. ब्युटिफुल एआय, ब्युटिफुल एआय म्हणजे काय आहे? सुंदर एआय असा अर्थ नाही, तर सुंदर सुंदर पीपीटी, सुंदर सुंदर प्रेझेंटेशन तुम्ही याच्या साह्यानं तुम्ही बनवू शकता. ऍक्सेस नावला इथे क्लिक केलं आणि इथे बघा लॉग इन नावला क्लिक करायचंय तुम्हाला आणि इथेच ईमेल आयडी आणि कॉपी दिलाय. इथं ईमेल आयडी आणि पासवर्ड दिलेला आहे. त्या ईमेल आयडी आणि पासवर्डला इथं क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला ते ओपन करायचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी बघा हा ईमेल आहे. तो ईमेल आयडीच्या ठिकाणी इथं हा ईमेल टाकायचा, हा परचेस केलेला असतो त्यांनी, आणि इथं हा कॉपी पासवर्ड करायचा आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला इथे पासवर्ड सुद्धा या ठिकाणी पेस्ट करायचा आहे आणि या ठिकाणी साइन इन करायचं आहे. हे साइन इन केल्यानंतर याचं जे प्रो व्हर्जनचं आहे सेव्ह करून घेऊ शकता तुम्ही. हे ब्युटिफुल एआय ओपन होईल. या ठिकाणी जगाच्या पाठीवरची कुठलीही पीपीटी तुम्ही इझिली बनवू शकता. इथे बघा हे आलेलं आहे तुम्हाला ट्रम्प एसईओ नावाचं. या ठिकाणी हा परचेस केलेला हे पीपीटीज आहेत ते सगळे. म्हणजे आपण बनवू शकतोय जनरेट विथ एआय करायचं. आणि इथे कोणत्याही तुम्ही टॉपिकचं नाव टाकलं की या ठिकाणी तुम्हाला हे पीपीटीज या ठिकाणी बनवून मिळतात. रेडीमेड पीपीटीज तुम्हाला बनवून मिळतात आणि ते सुंदर सुंदर पीपीटीज तुम्हाला बनवून मिळतात. आता या ठिकाणी पुढचं एक 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 मिनिट लक्षात घ्या. एकच मिनिट हा. एकच एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हे बघा आता या ठिकाणी सर्वप्रथम गॅमा तशाच पद्धतीनं काम करत आहे. आता या गॅमाचा वापर करून मी काय तयार केलंय आणि स्वतः सुद्धा या ठिकाणी काही क्रिएटिव्हिटी केलेली आहे. तर अगोदर एक पीपीटी कशी दिली गेलेली होती आणि ती पीपीटी कशी तयार केलेली आहे ते सर्वप्रथम या ठिकाणी मी दाखवतो. बघा ही एक पीपीटी होती. हे खूप जुनी पीपीटी आहे, ते तुम्हाला दिसत आहे. आणि लोकांना वाटतं की पीपीटी आहे हे तर येतं मला, आणि हे टेक्स्ट टाकून अशी पीपीटी तयार करतो आपण. परंतु पीपीटी सादरीकरण या शब्दाची व्याख्या परिभाषा आम्ही बदललेली आहे. मागची 5 वर्ष बदललेली आहे. ते कधी पाहायचो आम्ही? 2000 साली, 2000 साली. ओके. त्यानंतर 25 वर्ष या क्षेत्रामध्ये काम केल्यानंतर 5 वर्ष ऍज अ ट्रेनर आणि 20 वर्ष ऍज अ क्रिएटर असं काम केल्यानंतर याच पीपीटीला कसं बनवता येतं ते मी तुम्हाला दाखवतोय. याच पीपीटीला कसं बनवता येतं. आता हे बघा ही पीपीटी आहे. टेक्निक्स आहेत सेंट्रिफ्युगेशन. हे बघा ही पीपीटी आहे. हे माझी पीपीटी नाहीये, हे सरांनी दिलेली पीपीटी होती. आणि त्या पीपीटीला त्यांनी सांगितलं की तुम्ही स्वतःला पीपीटी मॅन, तुम्ही खूप सगळेजण तुम्हाला पीपीटी मॅन म्हणतात. तर पीपीटी मॅन या शब्दाचा या ठिकाणी तुम्ही प्रूव्ह करून प्रत्येक वेळेस मी प्रूव्ह करून दाखवत आहे. आणि ते प्रत्येक वेळेस हे कार्यरत असताना या ठिकाणी मी परत एकदा प्रूव्ह केलेलं आहे. आता बघा या ठिकाणी हे सगळं प्रेझेंटेशन त्यांचं होतं, बरोबर आहे. आता हे प्रेझेंटेशन प्रेझेंटेशन नाही. यालाच कशा पद्धतीने केलंय, पीपीटी मधीलच याचा वापर करून. आता बघा पीएचडी कोर्स वर्कचा हे लेक्चर आहे त्यांचं. ओके. आणि या ठिकाणी इथं सिंगल क्लिक केल्यानंतर या ठिकाणी त्यांचं नाव येत आहे. आणि हे पीपीटी मध्येच नवीन अॅनिमेशनचं अपडेट आलेलं आहे, जे आपल्या समोरून या ठिकाणी अशा पद्धतीने येत आहे. त्याच्यानंतर हे ऑब्जेक्टिव्ह आहेत. हे तर ऑब्जेक्टिव्हचे हे तुम्ही पाहिलेले असेल, परंतु याच्यानंतर या ठिकाणी या टॉपिक मध्ये कोणकोणते मुद्दे येणार आहेत त्याचा या ठिकाणी 4 टेक्निक्स आहेत. पहिली टेक्निक आहे या ठिकाणी सेंट्रिफिकेशन. ओके. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. त्यानंतर दुसरी आहे क्रोमॅटोग्राफी, तिसरी आहे इलेक्ट्रोफोरेसिस, चौथा आहे स्पेक्ट्रोफोटोमेट्री. म्हणजे या 4 मधलं पहिलं बायोकेमिकल आणि बायोफिजिकल टेक्निक मधलं पहिलं या ठिकाणी पहिलं सेंट्रिफिकेशन. आता सेंट्रिफिकेशनला जाऊया. आणि हे सगळं सेंट्रिफिकेशन. आता हे बघा या पद्धतीने टेक्स्टियल जास्त होतं. आणि या ठिकाणी जास्त करून आपण हे काय केलेलं आहे, हे बघा पिक्टोरियल जास्त इथं केलेले आहे. मायक्रोस्कोपिक टेक्निक. ओके.
द जर्नी फ्रॉम नेकेड आय टू नॅनो सेल. या ठिकाणी लाईट मायक्रोस्कोप. हे लाईट मायक्रोस्कोपी म्हणजे काय, फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपी म्हणजे काय, लाइटिंग अप सेल्युलर स्ट्रक्चर्स हे या ठिकाणी दाखवलेलं आहे. फ्लुरोसन्स मेकिंग द इनव्हिजिबल ग्लो, जे इनव्हिजिबल आहे ते ग्लोच्या फॉर्म मध्ये या ठिकाणी केलेलं आहे. कन्फोकल मायक्रोस्कोपी म्हणजे काय आहे, या ठिकाणी अशा पद्धतीने बघा, हे जे स्ट्रक्चर जे दिसते एलियन सारखं, ते आपल्या स्किनचा एक भाग असू शकतं, स्किनचा. हे बघा, हे स्किन किंवा एखादा एक हा आहे, ज्वारी किंवा गहूचा आहे, तर त्याचं एक कण, त्या एका कणाच्या वरती एक एक छोटासा जो नॅनोमीटरचा जो भाग असतो, त्याला इथं 5 लाख पटीनं 5 लाख पटीनं जास्त हा मायक्रोस्कोप काय करतो, रिव्हील करतो. परंतु दाखवण्याची, त्याची सादर करण्याची जी पद्धत आहे, विंटेज दिसताना सिंपल दिसते, परंतु ते बनवता येत नाही, लक्षात घ्या. या ठिकाणी आपल्याला त्याचं प्रशिक्षणच घ्यावं लागतं, त्यानंतर या सगळ्या गोष्टी शक्य होतात. आता या ठिकाणी बघा, हे सगळं दॅट पीपीटी हे ठिकाणी, या ठिकाणी हे याला बघत असताना तुम्हाला काहीतरी थोडासा मूड येत आहे, बरोबर आहे, बोरिंग वाटत नाहीये. कारण का, कारण आहे या ठिकाणी एनआय तर आहेच यामध्ये, पण एआय पीपीटी. आता मी तुम्हाला याची देही याची डोळा याचंही दर्शन या ठिकाणी घडवणार आहे. आता बघा, 100 पेक्षा जास्त टूल्स मी तुम्हाला दाखवलेले कोणकोणते आहेत ते. आता हा व्हिडिओ जो बनवणार आहे आपण जेमिनी, फ्लो आणि फिल्मोराचा वापर करून, तेही आपण पाहूयाच. पण इथे बघा, बीटा व्हर्जनचा गॅप आहे, 3 नंबरचा जो आहे तो पॉइंट मी अगोदर घेतो. आता जे जे झालेलं आहे त्याला आपण डार्क ग्रीन करूया या ठिकाणी, कारण आपल्याकडे वेळ कमी आणि टूल्स जास्त आहेत, त्यामुळे प्रत्येक टूल ओपन करून तर मी तुम्हाला दाखवू शकणार नाही इथे. परंतु मी सध्या काय करतोय, या ठिकाणी पहा, एक व्हिडिओ तर बनवायचाच आहे आपल्याला. कोणता व्हिडिओ बनवायचा आहे, कोणतं ग्राफिक बनवायचं तेही मी तुम्हाला दाखवणारच आहे. पण या दुसऱ्या मुद्द्याकडे येण्या अगोदर आपण एक तिसरा मुद्दा बघूया, बीटा व्हर्जनचा गॅमा. आता बीटा व्हर्जनचा गॅमा कसा चालतो ते दाखवतो मी तुम्हाला. सध्याकडे याचे काही नवीन अजून क्रेडिट्स घ्यायचे, काही जे शिल्लक क्रेडिट्स आहेत 680, त्याच्यामध्येच मी काम करत आहे. क्रिएट, हे बघा, न्यू ला आपण गेलो, जनरेटला इथं आपण गेलो आणि इथे तुम्ही काही टाकू शकताय. फक्त इथं नवीन काय आलं सांगतो, इथं क्लासिकच्या जागी तुम्ही इथं काय करायचं आहे, स्टुडिओ बीटा, स्टुडिओ लेवलचं प्रेझेंटेशन, स्टुडिओ लेवलचं. तर क्लासिक मध्ये एकदम क्लासिक ट्रेडिशनल येतं, तेही चांगलंच येतं. पण बीटा लेवलचं प्रेझेंटेशन बघा कसं असतं, ते तुम्ही ऍज अ पिक्चर म्हणून सुद्धा वापरू शकता. मिनिमल टेक्स्ट, अ लिटल कॉन्टेक्स्ट, अ प्लेंटी ऑफ टेक्स्ट, त्यासाठी त्या ठिकाणी मी मिनिमल टेक्स्ट टाकलेला आहे. फक्त 1 किंवा 2च वर्ड असणार आहे त्यामध्ये. त्या घेताना आपण हा घेणार आहे मीडियम, इमेज प्लस टेक्स्ट, किंवा प्लेंटी ऑफ टेक्स्ट सुद्धा घेऊ शकता. आता सध्या मी मिनिमल टेक्स्टने करून दाखवतो जरा तुम्हाला. सध्या 10 स्लाइडचे आपण बनवूया. तुम्ही कोणता एक टॉपिक द्या सध्या, तुमचा एक टॉपिक मला टाईप करा तिथं आणि तुम्ही मला द्या, तो इथं आपण टाकूया. ते तुम्हाला विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड काय करणार आहे, विदिन फ्रॅक्शन ऑफ मिनिट जे आहे ते प्रेझेंटेशन जे आहे ते बनवून देणार आहे. फॉर एक्झाम्पल, सपोज आपण काय करूया, आता मायक्रोस्कोपचं या ठिकाणी आपण तुम्हाला दाखवलेलं होतं, बरोबर आहे. असे कोणता एखादा टॉपिक सांगा तुम्ही की ज्याच्यावर 10 वाक्यांची तुम्हाला या ठिकाणी काय पाहिजे, प्रेझेंटेशन तुम्हाला विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे. ओके. आता आपण इथं काय करूया, स्कूल, हे बघा, स्कूल एज्युकेशन इन इंडिया असं टाकूया, किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी असं काहीतरी टाकूया. तर माझे सध्या ऑन दी स्पॉट जे माझ्या ध्यानात येत आहे, ओके, न्यू एज्युकेशन पॉलिसी इन इंडिया असं करूया आपण, एनईपी. ओके. आणि त्या ठिकाणी आपण काय करूया इथे, दॅट इज जनरेट आउटलाईन करूया. मिनिमल टेक्स्ट आहे बघा, इथं फक्त पिक्टोरियल प्रेझेंटेशन आणि किती व्हिंटेज स्वरूपात येणार आहे. सुरुवातीला ते आउटलाईन देईल फक्त, आणि त्यानंतर जनरेट केल्यानंतर ते जनरेट देईल तुम्हाला. ठीक आहे, मराठीमध्ये असेल तर मराठीमध्ये सुद्धा देतं ते, त्याचा अनुभव आपण याच्या अगोदर घेतलेलाच आहे. पण नवीन तुम्हाला या ठिकाणी काय दाखवत आहे गॅमाचं मी, की हे जे येत आहे, आता हे बघा, विंटेज टाईपचं मी इथं बनवतोय बरं का, ग्लीमवाला, इथं कलरफुल सुद्धा येत आहे. आता हे बनवलेलं आहे, आता जनरेट होत आहे. जनरेट झाल्यानंतर त्याला आपण पाहणार आहोत की हे कसं दिसत आहे आपल्याला. हे बघा, हे खाली जे फिरत आहे ना, ते जनरेट होत आहे. आणि एका मिनिटाच्या आत तुम्हाला ते सगळं देणार आहे, लक्षात घ्या. ओके. तोपर्यंत या ठिकाणी मी तुम्हाला या इंटरफेसचा थोडासा परिचय घडवतो. आता हे बघा, येतच आहेत. आता एक एक करून, एक एक स्लाइड करून येत आहे, कारण बीटा व्हर्जन थोडा वेळ घेतं, 30 सेकंद जास्त घेतं. थोडा वेळ घेतं म्हणजे 30 सेकंद जास्त घेतं.
क्लासिक व्हर्जन अगोदर पीपीटी दिली असती आपल्याला, इझिली दिली असती, पण जी क्वालिटी बीटा व्हर्जन मध्ये येत आहे, गॅमाच्या नव्या व्हर्जन मध्ये जे येत आहे, ते जुनं व्हर्जन देत नव्हतं. लक्षात घ्या. एका म्हणजे फिंगर टिप्सच्या खाली तुम्हाला हे मिळत आहे. आणि काही टूल्स आपण आयडियल एआय टूल्स वरून हलवलेले आहेत, हटवलेले आहे, म्हणजे दुसरीकडे मूव, कारण नवीन ईमेल आयडी लागत होता त्यावेळेला तेही टूल्स मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याही टूल्सचा वापर तुम्हाला पाहायचा आहे. ठीक आहे. आता बघा, यातले टेक्स्ट बघा किती आहे, यातले इमेजेस बघा किती छान छान दिले गेलेले आहे. ते सगळं या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय. अँड सी ब्रेकिंग द कॉलोनी, हे एनईपी 2020, आणि हे बघा दोन्ही आले. कॉलोनियल एरा एज्युकेशन आला बघा, त्यामध्ये इमेज कशी दाखवलेली आहे, डार्क मध्ये दाखवलेली आहे. आणि या ठिकाणी हे जे दाखवलेलं आहे मॉडर्न इंडिया, त्या ठिकाणी हे दाखवलेलं आहे कलरफुल मध्ये दाखवलेलं आहे. ब्रेकिंग द कॉलोनियल चेनला ब्रेक करण्यासाठी एनईपी उपयोगीचे आहे. नंबर्स दॅट डिमांड चॅलेंज, लक्षात घ्या. ते स्टीव्ह जॉब्स किंवा आता नवीन जे आपले गुगलचे आहेत, सुंदर पिचाई, हे जे पडद्यावरती, मोठ्या पडद्यावरती, थिएटर सारख्या पडद्यावरती, थिएटर एवढा पडदा असतो, त्याच्या पुढे येऊन प्रेझेंट करतात. त्यांचं टेक्स्ट किंवा हे इमेज एवढंच असतं त्यांच्या सादरीकरणामध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय त्या प्रकारचं या ठिकाणी बनलेलं हे आहे. म्हणजे किती लांबच्या या ठिकाणी यांना ते दिसू शकतं. तर आता याला मी थोडं फुल स्क्रीन करून तुम्हाला दाखवणार आहे. याला डाउनलोड करूया आपण, आणि डाउनलोड केल्यानंतर याला आपण पुढे हे सुद्धा करूया, प्रेझेंट सुद्धा करूया. कशा पद्धतीने ते पुढे पुढे जात आहे तेही या ठिकाणी आपण पाहूया. याला अॅनिमेट करायचं असेल तर तुम्ही अॅनिमेट सुद्धा करू शकता. पण सध्या मी तुम्हाला या 10 स्लाइड्स कोणत्या मिळालेल्या आहेत, कशा पद्धतीने मिळालेले आहेत, ते या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तुमच्या सहशिक्षकांना किंवा तुमच्या इतर नवीन काही विद्यार्थ्यांना सुद्धा एनईपी संदर्भात तुम्हाला काहीतरी माहिती सांगायची, तर त्यावेळेला तसं तर टॉपिक तुम्ही कोणताही घेऊ शकता, नो प्रॉब्लेम ऍट ऑल. ओके. तर आता लक्षात घ्या, हे प्रेझेंटेशन आता इथे मला एक्सपोर्ट करायचं आहे. तर आता मी काय करतो, एक्सपोर्ट करेन इथं, आणि इथं एक्सपोर्ट टू पॉवर पॉईंट करेन. एक्सपोर्ट टू पॉवर पॉईंट केल्यानंतर हे पॉवर पॉईंट मध्ये एक्सपोर्ट होईल. हेच प्रेझेंटेशन जर मी क्लासिकल चा ऑप्शन वापरून जर तयार केलं असतं, तर एवढं सुंदर प्रकारचं आपल्याला प्रेझेंटेशन बघायला मिळालं नसतं कदाचित. त्यामुळं आता तुम्हाला हा एक नवीन जो पॅराडाईम शिफ्ट झालेला आहे, 360 डिग्रीने जो शिफ्ट झालेला आहे. आता बघा, क्लिक हिअर टू डाउनलोड आलेलं होतं, त्याला आपण डाउनलोड केलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ही पीपीटी. या ठिकाणी हे बघा, या सगळ्या पीपीटीज, हे बघा 5 आवर्स ॲगो, 4 आवर्स ॲगो, हे जे तुम्हाला दिसत आहे, हे सगळ्या पीपीटी तिथूनच तयार केलेले आहेत. आणि ते तयार केलेले जे आहेत ते त्यामध्ये टाकलेले आहेत. तर त्या प्रकारचं सौंदर्य, म्हणजे कमी वेळेमध्ये त्यांना जे प्रेझेंटेशन जे सोमवारी करायचं होतं, आणि ते खूप टेन्शन मध्ये होते. अरे म्हटले, आपल्या डिपार्टमेंट मध्येच या ठिकाणी पीपीटी मॅन आहे, तर त्याला करा. मी काही माझीही या ठिकाणी टाकलेली आहेत गोष्टी त्यामध्ये, आणि काही एआय न टाकलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने हे तुम्हाला दिसत आहे बघा. याचा याचा स्केल बघा, या स्लाइडचा स्केल बघा. फक्त स्लाइड नाहीये ही. बघा कितीतरी अजून मोकळी जागा आहे, आणि कितीतरी मोठी चित्र दिसत आहेत या ठिकाणी. या ठिकाणी बघा, नंबर्स दॅट डिमांडेड चेंज, 40% पेक्षा जास्त ड्रॉप, म्हणजे गळती, विद्यार्थ्यांची गळती, स्थगिती. ओके. त्यासाठी मदर टंग फर्स्ट, त्या पद्धतीनं हे आलं. 5+3+3+4 स्ट्रक्चर. हे बघा, स्टेज 1, स्टेज 2, स्टेज 3, स्टेज 4. आणि हे बघा, डिझाईन बाजूला किती सुंदर पद्धत प्रकारचं या ठिकाणी हे आहे, डिझाईन सुद्धा आहे. स्किल्स ओव्हर मेमोरायझेशन. ओ माय गॉड. हे बघा, इथं इथं सगळं कसे जण बसलेले आहेत. पॅसिव्ह आणि रेपिटेटिव्ह लर्निंग, जे सध्या आपण करत आहोत, परंतु नवीन अध्यापन पद्धतीमुळे काय होणार आहे, ऍक्टिव्ह अँड एक्सपेरिएन्शियल लर्निंग, एक्सपेरिमेंटल बेस्ट लर्निंग या ठिकाणी होणार आहे. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, टीचर्स रिइमॅजिन्ड, नवीन पद्धतीनं शिक्षकांची परिभाषा या ठिकाणी बदलली जाणार आहे. तर या सगळ्या गोष्टी टुमारोज इंडियासाठी महत्वाच्या आहेत. आणि हे तुम्हाला पीपीटी, याची देही याची डोळा, तुमच्या समोर सध्या ऑन द स्पॉट जे लक्षात येईल त्या पद्धतीने तो तयार केलेला आहे. तर आता सुरुवातीला आपण हा जो 2 नंबरचा महत्वाचा मुद्दा होता तो आपण स्टार्ट करणार आहोत. आणि लगेच एक सुरुवात, व्हिडिओची सुरुवात त्या माध्यमातून आपण करणार आहोत. त्या ठिकाणी बघा, बीटा व्हर्जनचा गॅमा, आणि हे ऑलरेडी याला अगोदर याला या टाईपचं ग्रीन करूया. तर आता हे पहिला आणि तिसरा मुद्दा आपला झालेला आहे. आता मी दुसऱ्या मुद्द्याकडे वळत आहे, जेमिनी, फ्लो आणि फिल्मोरा 15. तर सगळ्यांना मी
जोर जोरात सांगत होतो की फिल्मोरा 15.1चा जरी फरक असला, 14.9 आणि 15, इनक्रेडिबल, अनबिलिव्हेबल प्रकारचा या ठिकाणी चेंज तुम्हाला दिसेल फिल्मोरा 15 मध्ये. आणि त्या फिल्मोरा 15 ची काय खासियत आहे, फिल्मोरा 15 ने आपण काय करू शकतो, ते तुम्हाला या ठिकाणी मी त्याचं दर्शन घडवणार आहे. तर आता सध्या मी हे मिनिमाइज करत आहे. वाटलं तर माझा व्हिडिओ सुद्धा मी ऑफ करतो, म्हणजे तुम्हाला सगळं चित्र बघायला मिळेल. व्हिडिओ मी ऑफ केलेला आहे या ठिकाणी आणि डिजिटल पार्टी सुद्धा काढून टाकतो. आणि आता आपण ऍक्च्युअल क्रिएशनला या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत. नक्कीच तुम्हाला या सेशनचा मध्ये असलेला जो कंटेंट आहे, हा जो सिलेबस आहे, तो आवडत असेल आणि तुम्हाला हे पाहू पाहू वाटत असेल, तर तुम्हाला या ठिकाणी काळजीपूर्वक पाहण्याची सूचना मी का देत आहे, हे सांगण्या अगोदर तुम्हाला एक प्रश्न विचारतो, की आर यू एन्जॉयिंग म्हणजे आर यू गेटिंग फन आउट ऑफ इट, म्हणजे शिकण्यासाठी सुद्धा मिळत आहे का नाही तुम्हाला नवीन, आणि आनंद येत आहे का, तुम्हाला समाधान वाटत आहे का, आनंद येत आहे का, तुम्हाला लाभ होईल असं वाटत आहे का. तर या ठिकाणी काही जणांनी चॅटमध्ये येस असं म्हणा, म्हणजे किंवा नो असेल तर नो असे म्हणा, जेणेकरून आपण पुढे प्रोसीड होऊ शकतो. सो आर यू रेडी टू गो अहेड, टू मूव अहेड, टू रिच टू द टॉप अँड टू बी दी रिअल टेक्नोसॅव्ही, खऱ्या अर्थानं खऱ्या पद्धतीनं तुम्हाला व्हायचं आहे का. अशा पद्धतीनं हे बघा, बरेच जण या ठिकाणी आपले सकारात्मक त्या ठिकाणी दाखवत आहे. अजून तुम्हाला मी काहीच दाखवलेलं नाहीये सध्या, तुर्तास दाखवलेलं नाहीये. आता दिल थांब के बैठो, आगे देखो होता है क्या, आणि बरचसं काही ठिकाणी विहंगम करून दाखवणार आहे. याची देही याची डोळा तुम्हाला या ठिकाणी मी दाखवणार आहे. तुर्तास सगळ्यांचं लक्ष या ठिकाणी आपल्या स्क्रीनकडे असणं महत्वाचं आहे. बर, आता मी ओपन करत आहे फिल्मोरा 15. बघा, फिल्मोरा 15 ओपन झाला आणि त्याला कोणत्याही प्रकारची मला लागत नाहीये. रिअल टाइम ऑफ वगैरे काहीच करावा लागत नाहीये. ओके, हे महत्वाचं तुम्हाला सांगत आहे या ठिकाणी. एकदम क्वालिटीचं ऑथेंटिक लेवलचं या ठिकाणी हे आलेलं आहे. या ठिकाणी बघा, न्यू प्रोजेक्टला जातोय मी. हा फिल्मोरा ओपन झालेला तुम्हाला दिसत आहे समोर. युजली सेमच वाटणारा, परंतु बघा या ठिकाणी फाईल, एडिट, टूल्स हे सगळे मेनू बार तर असतोच. पण स्टॉक मीडियामध्ये गेल्यानंतर नवीन स्टॉक आलेला आहे. या ठिकाणी तुम्ही असे स्टॉक मीडियामध्ये वेगवेगळे जे रेडीमेड व्हिडिओज असतात, काही मोशन बॅकग्राऊंडचे असतील, किंवा या ठिकाणी बघा ट्रेंडिंग मध्ये जाऊन बघूया आपण. या ठिकाणी अशा प्रकारचे काही काउंटडाऊन असेल, ओके, अशा प्रकारचे या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. ट्रेंडिंग मध्ये जाऊन पाहू शकता, कारण लोक आता याचा वापर करून आता व्हिडिओ बनवत आहेत वेगवेगळे. काउंटडाऊनचे सुद्धा व्हिडिओज आहेत. त्यानंतर पाहू शकता तुम्ही इथे पार्टिकल एक्सप्लोजनचे व्हिडिओ आहेत. हे बघा, लोगो वगैरे रिव्हील करण्यासाठी अनेक स्टॉक मीडियामध्ये या ठिकाणी गोष्टी असतात, ज्याचा वापर तुम्हाला व्हिडिओ मेकिंगसाठी ऍक्च्युअली करावा लागतो. ओके, तर हे तर सगळं या ठिकाणी असणारच आहे. पण ऑडिओमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अनेक साऊंड इफेक्ट आणि म्युझिक नवीन ऍड केलेले आहेत, ज्याचा वापर मला बराच होत आहे. टायटल्स मध्ये नवीन टायटल्स, नवीन या ठिकाणी आपण म्हणूया पद्धती आलेल्या आहेत, ज्याचा वापर तुम्हाला तुमच्या टेक्स्टिंगसाठी सुद्धा करता येणार आहे. ओके, तर त्याच्यानंतर ट्रान्झिशन्स काही नवीन आलेले आहेत. एक्सक्लुझिव्ह नावाचं या ठिकाणी ट्रान्झिशन्स येते. तर याचा वापर कसा करायचा आहे, काय करायचं आहे, ओके, हे सगळं आपण शिकत शिकत सगळं शिकणार आहोत. हे तर पहिल्यांदा हे टूल्स तर मी देणारच आहे तुम्हाला. ओके, पण त्याचा वापर करायलाही शिकवणार आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळं वापर करता येईल. आता इफेक्ट्स मध्ये काय नवीन आलंय माहिती आहे का तुम्हाला? तुम्हाला ते रेंडर फॉरेस्ट टीसीबी प्रीमियम कडेही जाण्याची गरज लागणार नाही. तुम्हाला फोटो स्लाइड शो जर करायचा असेल, तर ते फोटो स्लाइड शो ऑलरेडी यामध्ये आलेले आहे, टेम्पलेट्स मध्ये आलेले आहे ते. हे बघा, हे टेम्पलेट्स, हे सगळे फोटोज तुम्ही कशा पद्धतीनं रिव्हील करू शकता. टेम्पलेट्स मध्ये जाऊया आपण अगोदर. आणि या ठिकाणी बघा खालच्या बाजूला इथं बघा, हे काउंटडाऊनचे टेम्पलेट्स आहेत वेगवेगळे. हे टेम्पलेट्स मध्ये ऑलरेडी तयार झालेले असतात आणि ते आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट वापरायला मिळतात. ओके, हेही लक्षात घ्या. आणि त्याला म्युझिक वगैरे सुद्धा तुम्ही विथ विथ म्युझिक या ठिकाणी आहे. आवाज येतोय का म्युझिकचा?
आवाज येत आहे? येत आहे आवाज? येत आहे का आवाज? अहो माझ्या प्रिय येस सर. बांधवांनो. ओके. येतोय. आता बघा, हे हे तर टेम्पलेट्स आहेतच. त्याच्यानंतर बघा, मी तुम्हाला हे दाखवतो, एंड स्क्रीनचे काही आहेत, आणि त्यानंतर फोटो स्लाइड शो दाखवतो मी तुम्हाला. फोटो स्लाइड शो एक दाखवूया. प्रोमो टाईपचे आहेत आणि स्लाइड शो टाईपचे. हे बघा, हे स्लाइड शो टाईपचे आहेत. स्लाइड शो मध्ये या ठिकाणी हे सगळे फॅमिली मेमरीज वगैरे असतील तुमचे, म्हणजे वैयक्तिक व्हिडिओ सुद्धा बनवू शकता बरं का तुम्ही. असं नाही की फक्त शैक्षणिकच व्हिडिओ बनवायला शिकवतो आपण. आपण सामाजिक व्हिडिओ बनवतो, आपण वैयक्तिक व्हिडिओ बनवतो, आपण हर तऱ्हेचे व्हिडिओ बनवायला शिकवतो तुम्हाला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय, हे सगळं तर येतच आहे इकडं, परंतु याच्यामधलं एक डाउनलोड करूया आपण, आणि ते फोटो रिप्लेस कसे करायचे ते दाखवतो. थोडं सुरुवातीला आपण हे घेऊया, वाटलं तर फॅमिली मेमरीचं घेऊया. ओके, त्यामध्ये किती आहेत चित्र ते दाखवते बघा, 5 आहेत. ते 5-5 रिपिटेशन करू शकता. इथे 8 आहेत बघा, इथे इथे 5, इथे 8, इथे 5, एवढे तुम्ही चेंज या ठिकाणी करू शकताय. ओके, या ठिकाणी बघा, हे आले सपोज आता माझ्याकडे असे, आणि हे इथं चेंज करता येतं तुम्हाला. तर यामध्ये बघूया, अगोदर आपण हे बघूया वाटलं तर. हे बघा, आता हे मी खाली घेतलं इथं, बरोबर आहे. खाली घेतल्यानंतर याच्यावर जर मी इथं क्लिक केलं, तर या ठिकाणी वर अशी एक ही एक डबल क्लिक केलं याच्यावरती, तर वर असे 8 फोटोज आले बघा. आणि इथे तुम्ही रिप्लेस करू शकता तुमच्या फोटोने. इथे तुम्ही सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इथे गेला फॉर टीचर्स. आता मी काय काय बनवलेलं होतं, एक मिनिट मला बघू द्या कोणकोणते आहेत फोटोज. आता हे सगळं मी तुमच्यासाठी काल बनवलेलं होतं. आता ह्या लोगो वगैरे, सपोज माझा हा लोगो आहे, त्याला मी ओपन केला. हा बघा, इथं आला तो, बरोबर आहे. त्यानंतर इथं याला हे इथं क्लिक केलं, हे बघा, हा पोस्टर आला, म्हणजे हे फोटो सगळे आले. परत याला क्लिक केलं मी, परत हा आला सपोज. आता हा, ओके, हा फोटो, हा मायक्रो टू मॅक्रो हा फोटो बनवलेला होता अगोदर. आणि त्याच्यानंतर हे सगळे फोटोज असं आहेत. ओके, हे सगळे फोटोज मी ऍड केले बघा. तर हे फोटो त्याच्या त्याच्या जागेला ते काय होत आहेत, येत आहेत. जिंदगी की या शुरू पद्धतीनं इथे तुम्हाला दिसत आहे. ओके, आता हे क्लोज केलं सपोज. आता जे पहिले 2-3 ऍड केलेले होते, तेच फोटो तुम्हाला या ठिकाणी सोचिए येताना दिसतील. जिंदगी की शुरू हे बघा, व्हिडिओ सुद्धा आला त्या ठिकाणी, बॅकग्राऊंडला व्हिडिओ सुद्धा. म्हणजे थोडक्यात तुम्हाला फोटो रिप्लेस इझिली या ठिकाणी फोटो रिप्लेस करता येतो. ओके, लक्षात घ्या. तर हा फोटो स्लाइड शो तर मस्त पद्धतीनं या ठिकाणी तुम्हाला वापरता येणारच आहे. त्यानंतर शाळेसाठी रिक्रुटमेंट, हे बघा वेगवेगळी. त्यानंतर रिअल इस्टेटचा आहे, स्लाइड शो आहे, फूडचा आहे, बिझनेस इंट्रो आहे, व्हर्टिकल व्हर्टिकल टेम्पलेट्स आहेत काही. तर फोटो फक्त रिप्लेस करावा लागतो या ठिकाणी तुम्हाला टेम्पलेट्स मध्ये. ओके, न्यूज टाईपचं बर्थडे, वेडिंग अँड लव्ह, तर हर तऱ्हेचे म्हटल्यानंतर त्यामध्ये इव्हन बर्थडे आणि वेडिंग, मॅरेज वगैरे ते सुद्धा आलेलं आहे. ओके, तर हे सगळं आहेच. पण आता सध्या मी जे तुम्हाला शिकवणार आहे आज, ते आहे यामध्ये शेप्स मध्ये आलेलं आहे पेन टूल. तर त्या पेन टूलचा वापर करून तुम्ही काय करू शकताय, तुमच्या व्हिडिओची एक धडाक्यात सुरुवात करू शकताय. कारण अनेक आपण इथं बघा, या ठिकाणी मी ओपन करतो, हा 100 पेक्षा जास्त टूल्स तुमचे या ठिकाणी, हे बघा 100 पेक्षा जास्त टूल्स आहेत. त्यामध्ये टर्निटिन सुद्धा आलेलं आहे, आणि हे सुद्धा आलेलं आहे, एज्युकेटिव्ह नावाचं टूल आहे. ते सुद्धा तुम्हाला उपयोगी पडणार आहे. ओके, याच्यामध्येच मी पुढे जात आहे. बघा, यामध्ये मी टाकत आहे आता शेप्स. गुगल टाकूया आपण अगोदर. सध्या गुगलमध्ये असतो, पण आपल्याला असा वाला गुगल लागतो. आणि त्याच्यानंतर आपण म्हणूया शेप वेक्टर्स म्हणूया. आपण काय म्हणूया, शेप वेक्टर्स. आणि त्याला अॅनिमेट सुद्धा करता येतं बरं का. आता हे बघा, शेप वेक्टर्स आले. हे वेगवेगळे तुम्हाला शेप वेक्टर्स इथं दिसत आहेत. हे बघा, अशा प्रकारचं शेप वेक्टर आला, अशा प्रकारचा शेप वेक्टर आला. सपोज आता हा एक सुंदर असा दिसतो तुम्हाला वेक्टर, बरोबर आहे. आता याची आउटलाईन जी आहे ती अॅनिमेट करायची आपल्याला, तर ती कशी करता येईल. तर मी सेव्ह इमेज ऍज करतो, आणि या ठिकाणी होम मध्ये जाऊन डेस्कटॉप वरती याच्यामध्ये जात आहे. आता याला बघा, फक्त फिल्मर वापरतो म्हणजे फक्त फिल्मरच वापरावं लागत नाही बरं का. आता या इमेजला मला अजून क्लिअर करायचं आहे. याला ओपन करून पाहतो मी अगोदर या फोटोला. हे बघा, हा फोटो घेतलेला आहे इथं मी, आणि हा फोटो एकदम क्लिअर आहे, बरोबर आहे. तरी सुद्धा मला याचा थोडासा ब्लरनेस, आता बघा थोडासा ब्लर दिसतोय तुम्हाला इथं. हे बघा, फुल केल्यानंतर थोडा ब्लर दिसतोय, बरोबर आहे.
ओके, थोडासा हा ब्लर दिसतोय का नाही ब्लर तुम्हाला? हे बघा, दिसत आहे का ब्लर? दिसत आहे का थोडासा? दिसत आहे? येस सर. ओके. आता एवढाच ना, किती का ब्लर असे ना, आता मी तुम्हाला आय लव्ह पीडीएफ आणि आय लव्ह इमेजचं हे दाखवलेलं होतं, त्याच्यामध्ये आपण जाऊया आता. या ठिकाणी बघा, हे याच्यामध्ये बघा, हे सगळे ओपनच करून ठेवलेले आहेत. त्याचा कधीही वापर करता येतो आपल्याला. हे तर बघा आय लव्ह पीडीएफ. तर या आय लव्ह पीडीएफ मध्ये पीडीएफशी संदर्भात 27 पेक्षा जास्त कामं करू शकताय तुम्ही. मर्ज पीडीएफ, स्प्लिट पीडीएफ, कॉम्प्रेस पीडीएफ. हे प्रो व्हर्जनचं आहे. इकडे बघा, IN4 EPRD. इथं बघा वर, इथं काय आहे, हा क्राऊन. हे प्रीमियम व्हर्जनचं आहे, त्यामुळे अनलिमिटेड पीडीएफ आणि कितीही मोठी पीडीएफ असली तरी सुद्धा त्याच्यावर तुम्ही काम करू शकताय. लक्षात घ्या, कितीही मोठी असली तरी, कारण पीडीएफशी सुद्धा आपल्याला डील करावी लागते. बरोबर आहे की नाही? आणि वेब बेस्ड आहे. वेब बेस्ड असल्यामुळं सगळ्यांना त्याचा वापर करता येणार आहे. हे बघा, पीडीएफ टू पॉवर पॉईंट तर आहेच, एडिट पीडीएफ आहेच. हे अनलॉक पीडीएफ, प्रोटेक्ट पीडीएफ. आपली पीडीएफ प्रोटेक्ट करायची, पासवर्ड कोडेड. अनलॉक करायची आहे एखादी पीडीएफ, किंवा पेज नंबर्स टाकायचे पीडीएफ मध्ये. रिपेअर करायची, एखादी क्रॅश होते बघा कधी कधी पीडीएफ, त्याला तुम्हाला रिपेअर करायचं आहे. हे 27 कार्य आहेत पीडीएफच्या संदर्भात असलेली, ते एकाच छताखाली तुम्ही करू शकताय. आता आपण येऊया आय लव्ह इमेज कडं. हे आय लव्ह इमेज मध्ये हे सगळे टूल्स आहेत बघा, आय लव्ह इमेज. ओके. या ठिकाणी यातलं सगळ्यात जास्त मला जे आवडतं, हे बघा, आपल्याला नेहमी काय होतं, कधी कधी हे एवढेच पिक्सेल करा, तेवढेच पिक्सेल करा, हे इमेजचं, तरच ते ऍक्सेप्ट करता असं येतं आपल्याला. बरोबर आहे, कोणत्याही वेबसाईट वरती. परंतु आता आपल्याला या ऑनलाईन टूलच्या साह्याने ते शक्य होणार आहे. पण अपस्केलिंगचं जे आहे, अपस्केल इमेज, त्यामुळं हे पिक्चर क्लिअर होणार आहे. आता सिलेक्ट इमेज करूया आपण. एखादी इमेज सिलेक्ट करूया डाउनलोड्स मधून. सपोज माझ्याकडं ही एक इमेज आहे सपोज. ठीक आहे. आता ही एक इमेज घेऊया आपण. कोणती इमेज घ्या. ही इमेज तुम्हाला डाउनलोड्स मध्ये अगोदर दाखवतो ती कशी दिसते, आणि ही इथं अपस्केल केल्यावर कशी दिसते ती बघूया आपण. त्याच्यानंतर आपली ऍक्च्युअल वाली दाखवतो तुम्हाला मी. या ठिकाणी बघा, हे वाले आहे. हे बघा, याला आपण फोटोज मध्ये, हे बघा, हा एक फोटो आहे. हा जे फोटो आहे तो खोराना नावाच्या सायंटिस्टचा एक आहे, ज्यांनी जेनेटिक कोडचा जो आहे ते शोध लावला. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय हा फोटो थोडासा या ठिकाणी क्लिअर आहे, परंतु या ठिकाणी बघा, इथे या ठिकाणी थोडासा ब्लर आहे, आणि या ठिकाणी थोडासा क्लिअर आहे. बरोबर आहे. आता मला काय करायचं, याला थोडंसं चेंज करायचं आहे. तर या ठिकाणी मी जातोय त्याच्यामध्ये परत एकदा. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही, ही क्लॅरिटी बघू शकता इथे किती येत आहे. तुम्हाला 4 पटीने जास्त पाहिजे तर 4 पटीने जास्तही करू शकता तुम्ही. हे बघा, हे 4x केलं मी आता. 2x, 4x हे जे आहे ते प्रो व्हर्जनलाच फक्त करून मिळतं, प्रो व्हर्जनला. तर दोन्ही मधली क्वालिटी तुम्ही बघू शकता. आता हे बघा, हा फोटो इथं असा होता, तो असा झालाय. याला अपस्केलला आपण क्लिक करूया, आणि ही इमेज आता अपस्केल होत आहे, आणि लगेच अपस्केल सुद्धा केली त्यानं, आणि आता आपण डाउनलोड करतोय. आता हे डाउनलोड करून आपण याचं नाव बघूया. इथं कंसात 1 नाव आलेलं आहे बघा, इथं कंसात 1 नाव आलेलं आहे इथं, लायसन्स इमेज. ते एका पीपीटी मध्ये घेऊया आपण, आजूबाजूला ठेवूया, आणि फरक बघा. कॉपी करूया आपण. एखादी ब्लर तुमच्या इकडे असलेली इमेज मला व्हॉट्सअपला सध्या तुम्ही पाठवली ना व्हॉट्सअपला, तर मी ते क्लिअर करून देतो तुम्हाला. लाईव्ह मध्ये त्याचा अनुभव होईल. ओके. आणि परत इन्सर्ट करूया पिक्चर आपलं जुनं वालं, दिस डिव्हाइस. आणि डाउनलोड्स मध्ये विदाऊट त्या, हे बघा, हे वाली होती विदाऊट 1. बरोबर आहे. इन्सर्ट करूया, आणि या ठिकाणी थोडस याला आपण फुल स्क्रीन करून पाहूया. सी द डिफरन्स. त्या चेहरा सुद्धा बदललेला नाहीये. डिफरन्स दिसतोय का तुम्हाला लाईव्ह मध्ये सध्या? मोबाईल आडवा करून बघा, मोबाईलवर पाहत असाल तर, आणि हो लॅपटॉपवर सर. पाहत असाल. दिसतोय क्लिअर क्लिअर. या ठिकाणी तुम्हाला डिफरन्स जो आहे या ठिकाणी दिसत आहे, जरी ती क्लिअर असली तरी. एखादा ब्लर फोटो कोण पाठवताय का मला? किंवा तुम्हाला इथे गुगलवरून आपण एखादा ब्लर फोटो घेऊया, आणि त्याच्यावरनं मी तुम्हाला, कारण बऱ्याच वेळेला हा प्रॉब्लेम येतो व्हिडिओ बनवताना, फोटो बनवताना, किंवा आपले वेगवेगळे इमेज बनवत असताना. ओके. ब्लर फोटो. हे बघा, इथं ब्लर फोटोचं काय येईल फक्त अशा पद्धतीचं. आता हा सपोज, हा थोडासा, एक मिनिट, हा 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 घेऊया आपण, आणि हा कट करूया, हा वाला ब्लर कट करूया. ठीक आहे.
आता हे कॉपी करूया आपण. कॉपी केल्यानंतर इकडे मी येतो पीपीटी मध्ये येत आहे. हे बघा इथे पीपीटी मध्ये मी आलो आणि त्या ठिकाणी इथे होम न्यू स्लाइड वरती इथे क्लिक करूया आणि या ठिकाणी याला इथे पेस्ट करूया. पेस्ट केल्यानंतर बघा इथं पिक्चर फॉर्मॅट मध्ये जाऊया, क्रॉप मध्ये जाऊया. इथं क्रॉप केल्यावर हे इमेज आपण इथं क्रॉप केली अशी. आता ही तर ब्लर आहेच. चेहरा दिसतो का यात? चेहरा दिसत आहे? दिसतो का कोणाला चेहरा? नाही सर. नाही सर. नाही दिसत. ओके. आता याला काय करूया आपण इथं सेव्ह ॲज पिक्चर करूया. सेव्ह ॲज पिक्चर केल्यानंतर डेस्कटॉपला जाऊया. पिक्चर 1 ला नाव आहे पिक्चर 1 किंवा आता आपण म्हणूया ट्रायल. ओके, याच्यावर आपण गेलो. ट्रायल नाव दिलेलं आहे सपोज आणि इथं सेव्ह केलं. डेस्कटॉपला आपण सेव्ह करतोय बरं का. त्या डेस्कटॉपला आपण सेव्ह केलं. सेव्ह केल्यानंतर इकडे आलो. ओके, आणि त्याच्यानंतर आपण जाऊया आता परत त्याच्यामध्ये आय लव्ह इमेज मध्ये जाऊया. अपस्केलला इथं डाउनलोड तर झालेलं आहे. परत माघारी जाऊया. आता प्रीमियम व्हर्जनला ते अनलिमिटेड इमेजेस देतं. प्रीमियम इथं बघा वर प्रीमियम लिहिलेलं आहे. तुम्ही ट्राय करू शकता, पण तुम्हाला एकच इमेज देईल. तुम्ही आज संध्याकाळी हे सेशन झाल्यावर आहे ना ट्राय करा एकदा. ओके, ते तुम्हाला काय देईल? एकच इमेज देईल. पण आपण तुम्हाला हे फ्री ऑफ कॉस्ट देईल. आता बघा या ठिकाणी हे डेस्कटॉपला जाऊया. डेस्कटॉपला गेल्यानंतर ही इमेज ट्रायल नावाची इमेज आपल्याला आपण इथं ओपन करूया. आता बघूया हे 2x पहिल्यांदा देतं डिफॉल्ट 2x म्हणजे 2 पटीनं क्लिअर करतं. त्याच्यानंतर 4 पटीनं क्लिअर करतं. हे बघा आता इथं ही इमेज अशी आलेली आहे. आता थोडस क्लॅरिटी आलेली आहे. 4x देऊया कारण ऑलरेडी खूप ब्लर आहे ती, परंतु आपली एवढी ब्लर नसते. बट वी आर ट्राईंग ऍट इट्स मॅक्सिमम लेवल. मॅक्सिमम लेवल आपण चेक करतोय त्याची. बरोबर आहे. बरेचसे ब्लर फोटो असतात आपले, फक्त थोडे मोठे ब्लर असतात, परंतु त्याच्यामध्ये आपल्याला जास्त क्लॅरिटी आणता येते. आता अपस्केल करून आपण याला डाउनलोड करूया आणि एखादा माझ्या मोबाईल मधला सुद्धा जो फोटो आहे तो मी घेतो वाटलं तर. ओके, आणि ही सगळी कामं महत्वाचं सांगायचं राहिलं तुम्हाला, ही सगळी कामं तुम्ही मोबाईल वरती सुद्धा करू शकता. कारण मोबाईल मध्ये सुद्धा माझ्याकडे हे आय लव्ह पीडीएफ आणि आय लव्ह इमेज आणि ते 100 पेक्षा जे जास्त टूल्स आहेत ना, 100 पेक्षा जास्त टूल्स, ते सुद्धा या ठिकाणी मोबाईल मध्ये ओपन आहे आणि मोबाईल मध्ये मी करत आहे काम त्याच्यावरती. ओके, एकच मिनिट आता. कारण आपण याच्यामध्ये घेत असताना ऑलरेडी काही क्लिअरच इमेज घेत असतो, एखादी इमेज. ओके, ओके. आता हे माझाच फोटो घेतोय. आता मी माझा फोटो काय करतोय, आता हे एक इमेज बघूया. ते त्यामध्ये थोडाही चेहरा दिसत नव्हता, परंतु आपल्याकडे ज्या पद्धतीचे फोटोज असतात तोही फोटो या ठिकाणी घेऊया आपण. माय स्पेस मध्ये मी गेलो. आता हा आपला डाउनलोड झालेला फोटो जो आहे, हे बघा ट्रायल, हा 1 मिनिट अगोचा तो. त्या ब्लरला हे एकदम काही दिसत नसताना सुद्धा या ठिकाणी बघा त्यानं थोडीशी क्लॅरिटी बऱ्यापैकी आणलेली आहे, परंतु दॅट इज व्हेरी ब्लर्ड इमेज. कारण त्यामध्ये ब्लर इमेज कशी असते तर ती अशी असते. थोडक्यात आता बघा माझ्याकडे ही जी इमेज आहे ती या ठिकाणी ब्लर आहे थोडीशी. ओके, आता मी काय करतो, याला सेव्ह एज करत आहे. हा माझा फोटो आहे, सपोज रिसेंट मधला फोटो आहे. त्याला मी डेस्कटॉपला आता घेत आहे व्हॉट्सअप इमेज म्हणून आणि त्याच्यानंतर मी देत आहे आय लव्ह इमेजला या ठिकाणी बॅक जातो आहे. बॅक जाताना सिलेक्ट इमेज करत आहे. सिलेक्ट इमेज केल्यानंतर याला ओपन करत आहे. ओपन केल्यानंतर बघा हे या ठिकाणी माझ्याकडे आलेलं आहे. आता पीडीएफ वरती सुद्धा काम कसं करायचं ते पाहूया. हे बघा हा किती ब्लर होता हा फोटो, परंतु आता या ठिकाणी क्लिअर आलेला. आता 4x आपण क्लिअर करूया याला 4x. ओके, तर आता हे बघा 4x मध्ये तर एकदम अजून क्लॅरिटी किती आलेली आहे बघा या ठिकाणी तुम्हाला एक्झिली दिसत असेल. आता हे दोन्ही इमेजेस आपण काय करूया, आपल्या पीपीटी मध्ये घेऊन बघूया. ठीक आहे, तर आता इथं बघा व्हॉट्सअप इमेजेस आपण इथून मी कॉपी केलं. ही नवीन वाली इमेज आहे जी ब्लरनेस त्याचा काढलेला आहे त्यानं. ओके, तर पीपीटी मध्ये मी काय करतो, या ठिकाणी न्यू स्लाइड ऍड करत आहे ब्लँक मध्ये आणि या ठिकाणी इथे पेस्ट करत आहे. हे बघा ही नवीन वाली आहे आणि या ठिकाणी इन्सर्ट करत आहे. पिक्चर्स मध्ये जात आहे, डिस डिव्हाइस मध्ये जात आहे आणि डेस्कटॉप मध्ये जात आहे आणि डेस्कटॉप मध्ये इथे आपण ठेवलेलं होतं आपली वाली व्हॉट्सअप इमेज. हे बघा हे डेस्कटॉप मध्ये इथं ठेवलेली आहे व्हॉट्सअप इमेज. त्याला आपण इथं इन्सर्ट करूया. ठीक आहे, आणि इथे
ह्या दोन्ही मधला चेंज जो आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. या ठिकाणी बघा क्लॅरिटी बघा किती आहे, बरोबर आहे, आणि चेहराही बदललेला नाहीये. तर अशा प्रकारे हे जे प्रेझेंटेशन मध्ये लागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, बरोबर आहे, आपल्याला रोजच्या व्यवहारामधल्या ते या ठिकाणी आपल्याला करता येत आहेत. ओके, आता याला मी मिनिमाइज करतो आणि त्याच्यानंतर पीडीएफचं एक दाखवतो तुम्हाला. आय लव्ह पीडीएफ मध्ये हे बघा, इथे फक्त तुम्हाला इथे प्रीमियम दिसलं पाहिजे. प्रीमियम दिसलं की सगळी कामं शक्य होतात. एखादा पेज डिलीट करायचं असेल तर ते तुर्तास दाखवतो मी तुम्हाला. या ठिकाणी बघा एडिट पीडीएफ आहे. एडिट पीडीएफ मध्ये काय काय करता येतं, टेक्स्ट ऍड करता येतं, शेप ऍड करता येतं, कमेंट टाकता येते, त्या पीडीएफ मध्ये हायलाइट करता येतं एखादं. ओके, हे सगळं याच्यामध्ये करता येईल. ओके, आणि स्प्लिट मध्ये तुकडे पाडता येतात. रोटेट मध्ये पीडीएफ रोटेट करता येते. स्कॅन मध्ये हे बघा, त्यातील आतला जो हे आहे ओसीआर पीडीएफ म्हणजे काय आहे की पीडीएफ मधला जो काही टेक्स्ट आहे, टेक्स्ट ओसीआर म्हणजे काय, इथे टेक्स्ट एक्स्ट्रॅक्ट करून मिळतं आपल्याला. टेक्स्ट बाहेर डिजिटल स्वरूपात कॉपी करू शकताय तुम्ही, त्याचा यूज करू शकताय, अशा स्वरूपात ते ओसीआर चा वापर करता येतो. ठीक आहे, वॉटरमार्क आहे. आणि या ठिकाणी वरच्या तर कॉम्प्रेस करायची, स्प्लिट करायची आणि मर्ज करायची, ती तर असणारच आहे. स्प्लिट मध्ये काय होणार आहे, या ठिकाणी दोन तुकडे एका पीडीएफचे तुम्ही करू शकणार आहात, किंवा एखादं पेज त्यातून डिलीट करायचं असेल तर ते तुम्ही डिलीट करू शकणार आहात, बरोबर आहे. सध्या बघा स्प्लिट स्प्लिट कडे जाऊया आपण. स्प्लिट मध्ये गेलो आपण आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पीडीएफ एक सिलेक्ट करायची कोणती. आता पीडीएफ माझ्याकडे, ओके, या ठिकाणी बघा ऍक्च्युली एक एक पानाचीच आहे इथे, कारण माझ्याकडे हे वी आर माय फाईल्स मध्ये. ओके, रिसर्च पेपर आहे बघा, हा माझा रिसर्च पेपर, त्याला मी ओपन करतो. हे ओपन केल्यानंतर या ठिकाणी कोणत्या पेज पासून कोणत्या रेंज आहे बघा, इथे पेजेस आहेत बघा, हे सगळे पेजेस आहेत, बरोबर आहे. हे एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे का सिलेक्ट करायचं. आता सिलेक्ट पेजेस करूया आपण. हा पेज सिलेक्ट केला आणि मला इथून पुढे काय करायचं आहे, सिलेक्टेड पेजेस विल बी कन्वर्टेड टू सेपरेट पीडीएफ फाईल. त्यातून हे 3 पेजेस फक्त मला पाहिजेत, बरोबर आहे. तर स्प्लिट पीडीएफ केलं तरी पीडीएफ स्प्लिट होईल आणि लगेच तुम्हाला डाउनलोड करून मिळेल. आणि ते फक्त मधले जे 3 पेजेस आहेत तेच फक्त या ठिकाणी मिळतील. 10 पेजेस होते, बरोबर आहे, टोटल. परंतु आता जे मला मिळालेले आहेत ते 3 पेजेस मला मिळालेले आहेत. या ठिकाणी बघा, हे हा एक पेज मिळालेला आहे मला, हे सेपरेट करून दिलं त्यांना. तिन्ही त्यातून एखादं पेज मला पाहिजे असेल किंवा 3 वेगवेगळे पेजेस पाहिजे असतील तर हे 3. आता हे जे 3 मिळालेले आहेत ते आपण मर्ज करू शकतो. हे 3 पीडीएफ आहेत, बरोबर आहे. डाउनलोड्स मध्ये ते आलेलं आहे, डाउनलोड्स मध्ये. तर आता आपण मर्ज कडे जाऊया. तर तुम्ही मर्ज कडे जाऊ शकता. अनेक कामं आपल्याला करायची असतात यामध्ये, तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. या ठिकाणी ऑल पीडीएफ टूल्स, त्याच्यामध्ये मर्ज मध्ये जाऊया आता. सिलेक्ट पीडीएफ फाईल्स. आता हे तिन्ही एकत्रित पाहिजे तुम्हाला. डाउनलोड्स मध्ये जावा तुम्ही. डाउनलोड्स मध्ये गेल्यानंतर याच्यामध्ये आलेलं आहे, त्याचा फोल्डर मध्ये गेलेलं असेल ते. एक मिनिट, ओके, एक मिनिट, त्याचा एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल तिथून, कारण झिप फाईल आलेली असेल. झिप फाईल आलेली असेल तर ते इथं दिसणार नाही. इथे बघा कुठे आलेलं होतं आपण, डेस्कटॉप डाउनलोड्स मध्ये किंवा एखाद्या फोल्डर मध्ये. हे बघा आय लव्ह पीडीएफ एक्स्ट्रॅक्टेड पेज. त्याच्यामध्ये आपण काय करू, एक्स्ट्रॅक्ट ऑल करूया आणि इथं एक्स्ट्रॅक्ट करूया. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर हे 3 आलेले आहेत बघा. आता आता हा एक्स्ट्रॅक्ट झालेला आहे. राईट क्लिक करून आपण एक्स्ट्रॅक्ट केलं. आता साधा फोल्डर आलेला आहे. या साधा फोल्डरमध्ये हे 3 पीडीएफ आहेत, बरोबर आहे. आता त्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, ते मर्ज करायचं. सिलेक्ट पीडीएफ फाईल करूया आपण आणि डेस्कटॉप डाउनलोड्स मध्येच या ठिकाणी बघा हे 3 एक एक पेजेसचे पीडीएफ आहेत, त्याला आपण एकत्रित आणलं आणि मर्ज केलं तर इझिली काय होणार आहे, ते मर्ज सुद्धा होणार आहे. तर पीडीएफच्या संदर्भात हे वेगवेगळे कामं त्यामध्ये आपल्याला करता येतात. ओके, मोबाईलवर व्हिडिओ एडिटिंग मार्किंग करता येईल का? येस येस, मोबाईलवरती सुद्धा करता येणार आहे. कारण सध्या जे आहे, आता मी लॅपटॉप ओपन केलेला आहे, उद्या वाटलं तरी मी मोबाईल सुद्धा चालू करेन. मोबाईलवरती सुद्धा व्हिडिओ मेकिंग ही करता येते. बरेचसे जण आमचे करत आहेत. हे बघा, हे तिन्ही पेजेस काय झालेले आहेत, मर्ज झालेले आहेत. ओके, ते 3 पेजेस वेगळे केले, ते एकत्र आणले. प्रो व्हर्जनचा फायदा असा असणार आहे की त्यातून म्हणजे ते तुम्हाला अनलिमिटेड पीडीएफ साठी वापरता येणार आहे. एका वर्षासाठी हे घेतलेलं आहे. ओके, पूर्ण एका वर्षासाठी त्याचा वापर तुम्हाला करता येणार आहे. तर यातले बरेचसे टूल एका वर्षासाठी घेतलेले आहेत. काही फ्लो वगैरे जे असतात, जेमिनी वगैरे, ते आपण पर मंथ घेतो. परंतु मी 4 तुम्हाला
व्हिडिओ मेकिंगसाठी जे सध्या ट्रेंडिंग मध्ये चाललेलं आहे, तसे 4 त्याचे अकाउंट्स मी तुम्हाला देणार आहे. ओके, आता मी क्लिअर ऑल द ड्रॉइंग्स करत आहे. ओके, तर आता बघा, मला वाटतंय की आय लव्ह पीडीएफ आणि आय लव्ह इमेजचा एक छोटासा परामर्श आपण घेतलेला आहे. आपण परत पीपीटी मध्ये जाऊया इथे, आणि इथे या मुद्द्यालाही कट करूया, म्हणजे आपल्याकडे हा व्हिडिओज मेकिंग संदर्भातला हा एक राहतोय. हे बघा, पीडीएफ ची संदर्भात 27 पेक्षा जास्त कार्यासाठी वेब बेस्ड प्रो टूलचा वापर, याचा अर्थ तुम्हाला कळालेला असेल. इमेज संदर्भात संबंधी हे सगळं याचाही वापर आपला करून झालेला आहे, म्हणजे त्याचा एक परिचय घेऊन झालेला आहे. त्याचं तुम्ही हळूहळू वापर करायला शिकणार आहोत. आता बघा, हे दुसरा आणि जो 6वा जो पॉइंट होता आजचा, हे परत उद्या वेगवेगळ्या पद्धतीने रिपीट होणार आहे. 11 लॅब सुनो आणि चॅट जीपीटीच्या अगोदर आपल्याला इथं काय करायचं, एक सुरुवात करायची आहे. जेमिनी आणि फ्लोचा वापर करायच्या अगोदर ही फिल्मोरा 15 मध्ये आपल्याला एक सुरुवात करायची आहे. तर ती सुरुवात कशी करणार आहे आपण ते दाखवतो, आणि परत हा स्टॅम्प सुद्धा आपल्याला तयार करायचा आहे. जेमिनीच्या साह्यानं तो तयार करायचा आहे. आता इंटरेस्टिंग पार्ट सुरू झालेला आहे. पुढचा एक अर्ध्या तासात आपण कंप्लीट करणार आहोत हे सगळं. ओके, 9:35 झालेले आहेत. 10, 10:15 वाजेपर्यंत आपलं सेशन चालेल. आता खऱ्या अर्थानं तुम्ही जर रुळलेला असेल किंवा इथपर्यंत थांबलेला असेल, तर इथून पुढचा हा जो सेशन आहे, त्याचा तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत नक्की लाभ घ्या, आणि लाईव्ह मध्येच हे पहा. नंतर सवड, आवड, निवड हे सगळ्या गोष्टी मिळत नाहीत. बरोबर आहे. आता सध्या तुम्ही रुळलेला असेल व्हिडिओवरती, व्हिडिओच्या स्क्रीनवरती तुमची नजर स्थिर झालेली असेल, तर हे दुसरा आणि 6वा जो मुद्दा आहे ना राहिलेला, तो सगळ्यांनी शिका. ते खूप महत्वाचं आहे. आता फिल्मोरा 15चा वापर करून आणि इतर जेमिनीचा वापर करून आपण सुरुवात करणार आहे. ओके, तर ती सुरुवात कशी करणार आहे ते दाखवते मी तुम्हाला. तर आता आपण फिल्मोरा 15 मी ओपन केला. हा बघा, हा फिल्मोरा 15 ओपन केलेला आहे. त्याच्यामध्ये तो जो फोटो आपण शेप, व्हेक्टर शेप आपण हा बघा डाउनलोड केलेला होता, तो आपण इथं याच्यावरती घेतला, स्क्रीनवरती घेतला. बरोबर आहे. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे. स्क्रीन बऱ्यापैकी मोठी करूया थोडीशी, बऱ्यापैकी आपण नंतर थोडंसं मी हे सुद्धा करू शकतो, याला झूम सुद्धा करू शकतो. हे बघा, झूम इन झूम आउट यातून आता इझिली करता येते फिल्मोरा 15 मध्ये. या ठिकाणी मला काय करायचं, ही आउटलाईन रन अॅनिमेट झाली पाहिजे, अशा पद्धतीने मला करायचं ही आउटलाईन. तर थोडीशी एकच आउटलाईन अगोदर तयार करायची आपल्याला. तर मी काय करणार आहे, या ठिकाणी बघा शेप्स मध्ये मी जाणार आहे. आता शेप्स हे 5 शेप दिसत होते, पण पेन टूल आलेलं आहे. हे पेन टूलला मी इथे सिलेक्ट केलं, आणि इथून इथपर्यंत मी काय करणार आहे, सिंपल हा पेन त्याची कर्व देणार आहे. बघा, हा कर्व दिला, असा सिंपल असा फक्त उचलायचा आणि त्याच्यावरतीच आपल्याला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर इथे ठेवला. बरोबर आहे. हा एक शेप झाला. त्याच्यानंतर इथून असा घेणार आहे आणि परत त्याला थोडंसं वरचा भाग देणार आहे, आणि परत न पेन उचलता काय करणार आहे, हा बघा, याला नंतर तुम्ही चेंज करू शकता. हा इथं ठेवला आपण. ठीक आहे. आणि इस्केप की प्रेस करणार आहे. हे बघा, आता याची जी हँडल्स आहेत, बरोबर आहे, ते हँडल सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. आता बघा, हे इथपर्यंत आलेलं आहे. बरोबर आहे. पेन टूलचा वापर करून तुम्ही फक्त एवढं एवढं एकच बनवलेलं आहे, एवढंच बनवलेलं आहे. बरोबर आहे. आता मी काय करत आहे, याला थोडस इथे बघा, हा पेन टूलचा वापर करून थोडस झूम मध्ये दाखवतो मी तुम्हाला. हे बघा, आता आपण काय केलेलं आहे, एवढाच एक बनवलेला आहे. बरोबर आहे. पेन टूलचा वापर करून अनेक गोष्टी या ठिकाणी तुम्ही करू शकणार आहात यामुळे. आता आपण पुढचा पुढचा पार्ट काढायची तुम्हाला गरज नसणार आहे, लक्षात घ्या. हे बघा, हा खाली हा जो आहे ना, एक पेन पाथ इथं तयार होत चाललेला आहे इकडं. बरोबर आहे. आता हा पार्ट काय करूया आपण, एवढाच ठेवूया, असंच ठेवूया, नो प्रॉब्लेम. त्याला इथं मी काय करणार आहे, डुप्लिकेट करणार आहे. हे बघा, याला इथं ठेवलेला आहे. हे बघा, हा आपली इमेज आणि इथं पेन पाथ आहे बघा. हा पेन पाथ आपण घेतला. त्याला काय करूया, थोडस जाडजूड करूया आपण. इकडे बघा, त्या इथे स्ट्रोक्स इफेक्ट्स आहेत, त्याचे इफेक्ट्स त्या याला कशाला, ते जे आपण काढलेले लाईन त्याला इफेक्ट सुद्धा आहेत. एवढे सगळे इफेक्ट्स यामध्ये मिळतात बघा तुम्हाला. निऑन, फायर, ग्लो. ओके, ते सगळं याचा वापर या ठिकाणी करतात. तर वेट मध्ये थोडंसं वेट वाढवला बघा आपण. थोडंसं इथे वेट वाढवूया. एवढा वेट आपण वाढवला. ठीक आहे. ब्लर, ओपेसिटी वगैरे आता सध्या याची काही करायची गरज नाहीये. ते हळूहळू आपण नंतर शिकणारच आहोत. आता हे याला काय केलं, मी इथं डुप्लिकेट केलं बघा. याला डुप्लिकेट केलेला जो पेन पाथ आहे, कंट्रोल डी ने डुप्लिकेट केलं याला, आणि हा जो आहे तो त्याच्यावरच डुप्लिकेट झालेला आहे. बरोबर आहे.
आता या लाईनला आपण काय करू शकतो, इथे फ्लिप करू शकतो बघा, फ्लिप. तर आता बघा या ठिकाणी इथे वरच्या बाजूला तुम्हाला इथं फ्लिपचा ऑप्शन मिळतो बघा, इथं व्हर्टिकल. तर हा व्हर्टिकल, हा परत इकडे अशा पद्धतीने केला आपण. ओके, तर हा कुठे येईल ते तिथे ठेवायचा. हे बघा या ठिकाणी, किंवा तुम्ही याला इथून सुद्धा असं काय करू शकता, रोटेट करू शकता. हे बघा असं रोटेट केला तुम्ही, बरोबर आहे. हे बघा असं रोटेट केला, आणि याला इथं काय करायचं, हा भाग इथे ठेवायचा आहे तुम्हाला. थोडासा अजून रोटेट करूया. ओके, सध्या तुम्हाला तुमच्या लेवलला तुम्ही इथं करू शकता. आता हा भाग बरोबर इथं ठेवला आपण. आता परत याला आपण काय करूया, डुप्लिकेट करूया. ओके, डुप्लिकेट करताना हा जो दॅट इज धिस इज द प्ले हेड बार जो आहे टाइम लाईनवरचा, तो तुम्हाला डुप्लिकेट करायचा आहे. तो इकडे ठेवायचा आहे. तो इकडे ठेवला, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, याला, हा जो डुप्लिकेट केलेला आहे तो बाजूला काढायचा आहे. त्याला परत अशा पद्धतीने रोटेट करायचं आहे तुम्हाला बघा, अशा पद्धतीने रोटेट करायचं आहे. थोडासा इथं कुठल्या बाजूला येईल त्या बाजूने तिथं बरोबर त्याला ठेवायचं आहे. असं काढताना तुम्ही एकच काढलेलं बरोबर आहे. ते इथे बरोबर इथं जोडला आपण. थोडासा अजून टिल्ट करूया, लिटल बीट खालच्या बाजूला घ्यायचं आपल्याला. थोडा रोटेट करूया आपण. इथे असं झाला, त्याच्यानंतर त्याला इथं, ओके ठीक आहे. आता यालाच फक्त आपल्याला काय करायचं, डुप्लिकेट करायचं आता. तर याला डुप्लिकेट करून याला परत डुप्लिकेट केलं, त्याला वरच्या बाजूला घेतलं, बरोबर आहे. 4 डुप्लिकेट केले. आता हा भाग जो आहे तो इकडच्या बाजूला आणायचा आहे आपल्याला. त्याच्यानंतर हा जो भाग आहे त्याला हॉरिझॉन्टली फ्लिप करावं लागेल तुम्हाला. हे बघा, हॉरिझॉन्टली फ्लिप करा, तो या ठिकाणी या भागामध्ये ठेवा. ओके, थोडस याला वरच्या बाजूला काय करा, रोटेट करा. हे बघा, इथून सुद्धा तुम्ही खालच्या बाजूला जे आहे ते इथून सुद्धा थोडस वन वन पॉईंट थोडस वरचं काय करू शकता, इथं रोटेट करू शकता. इथं बघा या पद्धतीने इथं आहे. हे बघा असं थोडासा रोटेट करा, 1% करा रोटेट. नंतर या भागामध्ये ठेवा असा. थोडासा या बाजूला, हे बघा या पद्धतीनं थोडस याला रोटेट करूया आपण. किंवा हा भाग घेण्यापेक्षा आपण हा डुप्लिकेट करायचा. आता यावेळेस असं समजतं बघा, हा थोडस पुढे करूया आपण. आणि हा जो भाग आहे तो तुम्हाला इथे डुप्लिकेट करायचा आहे. आता त्रिकोण चौकोन जे भूमितीचे जे शिक्षक असतील, भूमितीचे गणिताचे, त्यांच्यासाठी खूप सुंदर एक पाठ दाखवणार आहे मी याच्यानंतर. एक बेसिक दाखवणार आहे तुम्हाला सध्या तुर्तास, कारण याच्यावर मोठमोठे पाठ सुद्धा आपल्याला तयार करायचे आहेत. आता बघा हा पार्ट आपण डुप्लिकेट केला बरं का, कारण इथं व्हर्टिकली आपण काय करूया याला, हे बघा हा व्हर्टिकली रोटेट होतो, जेणेकरून हा याच्यावर बरोबर बसेल. थोडासा असा, आणि त्यानंतर हा असा, ठीक आहे. हे बघा, आणि नंतर थोडेसे चेंजेस तुम्ही घडवून आणू शकताय, की या पद्धतीने केला सपोज, याला या पद्धतीने इथं केलं असं. ओके, थोडस याला रोटेट करूया, ठीक आहे. थोडे चेंजेस चालतात असे. आता याला इथं काय करूया आपण, थोडस इकडच्या बाजूला तुम्ही मोठं करू शकताय, ठीक आहे. सो याला सुद्धा थोडस इकडच्या बाजूला, हे बघा पॉईंट्स असतात ना, त्या पॉईंट्सला इथं तुम्ही वाढवू शकता त्याला पॉईंट, ठीक आहे. तर नंतर एडिट सुद्धा करू शकता. आता खालची जी इमेज आहे ती आपल्याला कट करायची आहे बघा, ही कट केली, बरोबर आहे. आता हा जो शेप आलेला आहे त्या शेप मध्ये आपल्याला काय करायचं आहे, वेलकम शब्द टाकायचा आहे, ठीक आहे. परंतु याला अॅनिमेट कसं करायचंय बघा. आता आता हे सगळं चारीची सारी सिलेक्ट करतो मी. चारची सारी सिलेक्ट केल्यानंतर याला इथं मधल्या भागी आणलं. ओके, तर मधल्या भागात आणलं, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मी काय केलं, हा जो आहे पहिला वाला, ओके, त्याच्यामध्ये इथे बघा ट्रिम पाथ आहे, ट्रिम पाथ. ऍडोब प्रीमियरची काम, ऍडोब प्रीमियर आणि ऍडोब आफ्टर इफेक्टची कामं आता फिल्मोरा करू शकतोय. आफ्टर इफेक्ट मध्ये हे करत होतो आपण, प्रीमियर प्रो मध्ये, ऍडोबच्या प्रीमियर प्रो मध्ये हे करत होतो, पण फिल्मोरा जे आपल्या हाताशी आहे, इझिली इन्स्टॉल करू शकता तुम्ही. प्रत्येक कोर्सला आपण हे शिकवतो. ते तुम्ही यामध्ये बघा कशा पद्धतीने करू शकता. आता याला इथं काय करायचं, स्टार्ट आहे बघा इथं, याला इथं करूया आपण इथं एंडला जास्त करून मी करत आहे सध्या काम, एंड वरती, कारण इथं दोन्हीचा अर्थ तुम्हाला कळेलच काय आहे ते. इथं की फ्रेम आहे बघा, इथं की फ्रेमला इथं क्लिक करा. आणि त्यावेळेस हा प्ले हेड बार जो आहे ना, प्ले हेड बार,
तो इथं 1 नंबरला ठेवा. 0व्या सेकंदाला ठेवायचा आहे. आणि हे चेक करा, हे कुठला आहे, हा हा बघा, हा कुठला आहे. तर सध्या आपल्या याच्यावर काम चालू आहे. याला सिलेक्ट करा. म्हणजे खालच्या बाजूचा चालू आहे बघा, खालच्या बाजूचा. हा जो 2 नंबरचा निवडला तो इकडे आहे खाली. हा वरचा 3 नंबरचा निवडला पेन पाथ, तर तो इकडला आहे. आणि हा जो 4 नंबरचा आहे तो इकडला आहे. तुम्ही हे तुमच्या छोटं असं करून सुद्धा तुम्ही बघू शकताय ते. आता याच्यावरनं कळतं मला. 1, 2, 3, 4. ओके, 1, 2, 3 आणि 4. बरोबर आहे. आता हे 4 पार्ट झाले. आता त्यातला पहिला बघतोय आपण, पहिला. हा बघा, पहिला वाला आहे हा. आणि आता याचा एंड पाथ जो आहे तो इथे याला क्लिक करा असं. आणि तो असायला पाहिजे या सेकंदाला 0ला आणायचा. आणि आपल्याला असा असा आवडेल ना, असा असा आवडेल आपल्याला. बरोबर आहे. स्टार्टला जरी आता हे काढतो, स्टार्टला क्लिक केलं तरी चालेल. आणि स्टार्टला जर 0ला आणलं तुम्ही तर तो असा रन होईल, असा. तर ओके, सध्या याला स्टार्टच चांगला आहे, कारण हा मधून असा प्ले झाला पाहिजे असं आपल्याला पाहिजे. बरोबर आहे. तर आता सध्या मी या सेकंदाला हा 0 दिसतोय बघा. स्टार्ट 100 दिसत आहे इथं. आणि त्याच्या पुढे इथे मला इथं करायचंय त्याला 0. तर बघा, हा इथून असा प्ले होईल आता. बरोबर आहे. आता बघा, प्ले करून दाखवूया. हे बघा, अशा पद्धतीने इथं आला. याचा स्पीड कमी जास्त करू शकताय. ओके, हा झाला असा. बरोबर आहे. आता सेकंड जो आहे ना, सेकंड, तो कुठून झाला पाहिजे, आता मधून झाला पाहिजे. बरोबर आहे. त्याला कदाचित आपल्याला एंड वापरावा लागेल. एंडचा ट्रिम पाथ करावा लागेल. हा बघा, हा 2 नंबरचा म्हणजे इथं 3 नंबरला आहे. तो घ्या आणि इथे चेक करा. हे बघा, हे इथून रन होत आहे. तसं नकोय आपल्याला. बरोबर आहे. त्यामुळे याला एंड पाथ, एंड ट्रिम पाथला इथे क्लिक करायचं. आणि हा करायचा 0. आणि त्याच्यानंतर इथे करायचा पुढे जाऊन 100. एंड एंड एंडला असं येत आहे. बरोबर आहे. आपल्याला स्टार्ट वापरावं लागेल. त्यासाठी हे काढून टाकायचं की फ्रेम, आणि ही सुद्धा की फ्रेम काढून टाकायची. ठीक आहे. आता बघा, लक्षात घ्या. एंडला जाऊया आपण. आता स्टार्टिंगला इथे क्लिक करूया आणि हा भाग काढूया. एंड पासून तो निघालेला आहे, म्हणजे स्टार्ट पासून रन होणार याचा अर्थ. हे बघा, आता हा असं करूया. तर आता बघा, दोन्ही वेळेस दोन्ही कसं झालेलं आहे. आता या पद्धतीनं एकामेकावरच ठेवलेलं आहे, म्हणून ते सायमल्टेनियसली प्ले होत आहेत. तुम्ही एकानंतर एक सुद्धा करू शकताय, पण सध्या या शेपला एकानंतर एकची गरज नाही. ओके, एकत्रितच चांगलं वाटणार आहे. तसंच खालचं बघूया आता, खालचा वाला. हा बघा, हा नंबरचा बघूया आता. बरोबर आहे. आता यावेळेस याला काय करायचं, 0व्या सेकंदाला घ्या आणि एंड बघा आता. आता हा कसा रन व्हायला पाहिजे, इथून असा रन व्हायला पाहिजे का असा रन व्हायला पाहिजे बघा. हे बघा, हा असा रन व्हायला पाहिजे. बरोबर. स्टार्ट स्टार्ट आणि एंड. आता याला इथं क्लिक करूया आपण आणि पूर्ण इथं काढून टाकूया. आणि त्याच्यानंतर इथे जाऊया आणि याला 0 करूया. ठीक आहे. अगोदर हे सिलेक्ट करा, तुमचं ओके, हे चाललंय ना. बरोबर आहे. ओके, लाईक धिस. आणि त्याच्यानंतर इथे इथपर्यंत आल्यानंतर ते 100 झालं पाहिजे, असं करायचं आपल्याला. बरोबर आहे. स्टार्ट वरतीच करायचं आपल्याला, स्टार्ट वरती. तर 0 झालं आणि इथे दोन एकाच वेळ चालणार नाही. इथं बघा, 100 झालं. आता बघा, हे तीन एकाच वेळ चालेल आता. बरोबर आहे. या ठिकाणी बघा, अशा पद्धतीनं. आता एक राहिला चौथा. आता चौथ्या वाल्याला इथं सिलेक्ट करूया. वरच्या टॉपला आहे बघा तो, आणि त्याला इथं सिलेक्ट करा. ओके. आणि इथे 0व्या सेकंदाला प्ले हेड बार ठेवायचा, 0व्या सेकंदाला, आणि इथं क्लिक करायचं, स्टार्टला क्लिक करायचं इथं. ओके. आणि हा जो भाग आहे तो 0 करायचा. हा, इथं काही दिसला नाही पाहिजे, या सेकंदाला काहीच दिसला नाही पाहिजे. आणि या शेवट होत असताना तो सगळा दिसला पाहिजे. एकदा की फ्रेम दिली तर परत की फ्रेम द्यावी लागत नाही त्या शेपला. तर आता बघा, टोटल कसं झालेलं आहे आपलं. इथं असं झाला आणि टोटल आपलं
जो काही शेप होता व्हेक्टर शेप तो या ठिकाणी तयार झालेला तुम्हाला दिसत आहे. अजून एकदा प्ले करून पाहूया. या ठिकाणी बघा हा शेप जो आहे तो आता हे झालेला आहे. आता यालाच काय करायचंय मला थोडस डेकोरेट करायचं आहे. कशा पद्धतीने करायचं आहे ते लक्षात घ्या. याला आता मी सिलेक्ट केलेलं आहे, बरोबर आहे. तर इथपर्यंत आणलेलं आहे. आता खाली जातोय मी ट्रिम पाथला गेल्यानंतर इथे याला जात आहे बघा इकडे. ओके, फेवरेट्स मध्ये मी फेवरेट आणून ठेवला स्पार्कल वाला. हा स्पार्कल, याला सिलेक्ट करा, स्पार्कल केलं, याला सिलेक्ट केलं, स्पार्कलला क्लिक केलं, याला सिलेक्ट केलं, स्पार्कलला क्लिक केलं, आणि परत याला सिलेक्ट केलं, स्पार्कलला क्लिक केलं. ठीक आहे. आता बघा टोटल कसं झालेलं आहे बघा. आता इथे लक्षात. ओके, आणि पुढे तुम्ही याला कंटिन्यू ठेवू शकताय आणि ते स्पार्कल होत राहील. पुढे पुढे काय होत राहील, असं स्पार्कल होत राहील. त्यावेळेस तुम्ही मध्ये काही लिहू शकता त्याच्या. इथे बघा आता आपल्याला दर्शकांचं, आपले दर्शक कोण आहेत, आपले विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थ्यांचं आपल्याला काय करायचंय, स्वागत करायचंय. आणि अशा प्रकारच्या स्टाईलनं तुम्ही काय करू शकताय, त्रिकोण, चौकोन वगैरे जे काही भौमितिक आकृती आहेत त्याही तयार करू शकताय तुम्ही इझिली. कसे कसे ड्रॉ करायचे, तुम्ही त्या अक्षर तयार केलेले आहेत, लक्षात घ्या. तर आता हा भाग बघा कसा दिसेल. तर हा एक वाढलेला आहे, तर डिलीट की फ्रेम करूया. हे बघा हा भाग झाला असा. आणि पुढे काय होत राहील बघू याचं. हे बघा पुढे हा डिलीट करूया आणि याला इथे पुढे प्ले करूया. आता बघा हा स्पार्कल होत राहील असं. ओके, स्पार्कल 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 दिसत आहे तुम्हाला. ओके, हे स्पार्कल होत आहेत बघा, बरोबर आहे. आता याला पाठीमागे घेऊया, परत एकदा जाऊया. आता यालाच तुम्हाला फायर इफेक्ट द्यायचा तर फायर इफेक्ट सुद्धा देऊ शकताय. तर आता याला याच्यावरनं तुम्ही टाकू शकता. याला सिलेक्ट करा, प्रिसेट मध्ये जावा. आता बघा आर्क वाला इफेक्ट आहे, हा आर्क वाला. हा असा दिसेल बघा. हे बघा निळा आर्क दिसतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये स्पार्कल त्याच्यामध्ये होतोय. आता फायर वाला बघूया आपण. मग ग्लो वाला बघा, हा बघा हा ग्लो होतोय, निऑन ग्लो त्याला म्हणतो आपण. हा ग्लो, हा सुद्धा ग्लो झाला. आता हा सुद्धा ग्लो झाला. त्याचा एक ओव्हरऑल जे व्हाईब्स जे असतात, व्हाईब्स ते येतात यामुळं. आता याला आपण सिलेक्ट करूया. फुल स्क्रीन मध्ये बघा कसं दिसतंय तुम्हाला. ओके, सो हिअर यू कॅन सी. बरोबर आहे, या पद्धतीने झाला. आता याला काय करूया आपण, थोडस बॅक जाऊया. आता फायर वाला दाखवतो शेवट. हे बघा हा फायर वाला, याला सिलेक्ट केला फायर वाला, परत याला सिलेक्ट केला फायर वाला, परत याला सिलेक्ट केला आपण फायर वाला. ओके, परत याला सिलेक्ट केला आपण फायर वाला. ठीक आहे, आता 4 झाले. आता परत पहिल्यापासून या फुल स्क्रीन करतो. फुल स्क्रीन मध्ये बघा आता. ओ माय गॉड, हे बघा हे खूप कमी सेकंदासाठी मी अगोदर एका व्हिडिओमध्ये बनवलाही होता, पण तुम्हाला वाटलेलं असेल की AI मध्ये बनवलेला आहे. पण हा NI मध्ये बनवलेला, नॅचरल इंटेलिजन्स वापरून बनवलेला आहे. आपण दोन्हीचा समतोल साधतो, सर्वांनी लक्षात घ्या. AI प्लस NI या दोघांचा समतोल साधून आपल्याला हे सगळं करायचं आहे. ओके, आता मी जो पहिला निवडलेला होता तोच निवडतो सध्या. ओके, आणि हे वेगळ्या कारणासाठी वापरू शकतो. आता आपण हे स्पार्कल वालाच वापरतोय मी. हा बघा हा स्पार्कल, तुम्हाला फायर आवडत असेल तर फायर करू शकता, पण नंतरच्या वेगवेगळ्या कामासाठी मला फायर वाला वापरायचा आहे. सध्या हे आपलं फायनल असेल. आणि ते फुल स्क्रीन मध्ये बघा. हे बघा कसं स्पार्कल होत आहे, मस्त. ओके, एक मूड क्रिएशन, मूड सेट करायचा एक तुम्हाला जो फिलिंग आहे तो या ठिकाणी येत आहे. आता याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही, वेलकम टाकायचं. आता टेक्स्ट मध्ये जाऊया आपण. टेक्स्ट मध्ये गेला आणि हा जो ग्लो इफेक्ट वाला आहे तो तुम्ही वेलकम इथं असं टाकू शकता, किंवा हा स्पीड वाला टाकू शकता, किंवा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी वेलकम वगैरे असं इथे टाकू शकताय. ओके, आता हा सपोज मी हा वापरलेला होता, वेलकम टू माय प्रेझेंटेशन, किंवा वेलकम टू त्या ठिकाणी माय व्हिडिओ वगैरे काही तुम्ही सांगू शकता. फक्त 2 अक्षरात तुम्हाला या रेडिएट इफेक्ट जो आहे, रेडिएट याचा वापर बऱ्याच वेळा केलेला आहे, पण नव्या अंदाजानं कसा करायचा तो लक्षात घ्या. नव्या अंदाजानं या इफेक्टचा वापर किंवा अनेक वेगवेगळ्या टेक्स्ट इफेक्टचा वापर कसा करता येतो ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आता लक्षात घ्या. त्यासाठी मी काय करणार आहे, हा जो रेडिएट आहे, टेक्स्ट मध्ये गेलो मी.
आणि इथे वर टाईप केलं सपोज वेलकम. ओके, इथे वर काय टाईप केलं वेलकम, आणि परत इथं टू केलं टू. ओके, आणि वेलकम टू सपोज मला इथं मी IN4 EPRD म्हटलं, बरोबर आहे, IN4 EPRD कोर्स असं म्हणूया. IN4 EPRDच्या कोर्समध्ये आपलं स्वागत आहे असं मला म्हणायचं आहे तुम्हाला. ओके, आता तुम्ही माझे दर्शक आहात जास्त करून. आता बघा या ठिकाणी याला मी सेंटर करतोय. सेंटर केल्यानंतर याला आता मी छोटं करत आहे. तर आता मधून जो प्रकाश पडत आहे, हे बघा याला छोटा करत आहे आणि बाहेर जात आहे. आता याच्यावरनं हा वेलकमचा वरच्या वर पडला आणि IN4 EPRD कोर्सच्या खालच्या खाली पडला बघा हा प्रकाश. आणि तो कधी येणार आहे, ज्यावेळेस हे पूर्ण होत जाईल. हे बघा ही इमेज अशी पूर्ण होईल त्यावेळेला हे येणार आहे. आणि थोडस कसं येणार आहे तो, हे बघा ट्रान्झिशन मध्ये जाऊन फेड इफेक्ट नाही येणार आहे, डिझॉल्व्ह इफेक्ट नाही येणार आहे, तो हळू येणार आहे असं मला दाखवायचं आहे. आणि तो इथपर्यंत राहणार आहे, बरोबर आहे. तर आता मी याला काय करतोय फुल स्क्रीन करतो. आणि आता लक्षात घ्या, आता बघा, ओ माय गॉड. त्याच्यानंतर बघा आता वेलकम टू IN4 EPRD कोर्स. तर हा जो नवीन अंदाज आहे तो नक्कीच तुम्हाला आवडलेला असेल. तो एक 3D लुक त्याचा जो आलेला आहे बघा. आणि बाजूची जी आउटलाईन आहे ती आउटलाईन तर चांगलीच आहे, परंतु तो रेडिएट जो होतोय ना, ते प्रत्येक वरच्या अक्षराचं वरच्या बाजूला होते आणि खालच्या अक्षरांचं खालच्या शब्दांचं खालच्या बाजूला होत आहे. तर हे त्याची नाविन्यपूर्णतेमुळं परिणामकारकता वाढली. नाविन्यपूर्णता का महत्वाची आहे, परिणामकारकता वाढवण्यासाठी. परिणामकारकता का वाढवायची आहे, कारण नवीन शैक्षणिक धोरणानुसार आपल्याला विद्यार्थ्यांची अध्ययन क्षमता वाढवायची आहे. त्यांची अध्ययन क्षमता वाढवून काय होणार आहे, तुमची अध्यापन क्षमता विकसित होणार आहे. तुमची अध्यापन क्षमता विकसित होऊन काय होणार आहे, तुम्ही एक परिपूर्ण व्यक्ती होणार आहात. परिपूर्ण व्यक्ती होऊन काय होणार आहे, तुम्ही आयुष्याचं साफल्य करणार आहात. आयुष्याचं साफल्य करून काय होणार आहे, तुम्हाला मोक्ष प्राप्त होणार आहे. तर ई साहित्य निर्मिती मोक्ष प्राप्तीपर्यंत नेते, लक्षात घ्या. शैक्षणिक व्हिडिओ, सामाजिक व्हिडिओ, वैयक्तिक व्हिडिओ, ग्राफिक्स हे बनवून मोक्षापर्यंत पोहोचता येतं. हा आमचा वादा नाही, दावा आहे, दावा. आणि तो 5 वर्षापासून आम्ही ओरडून ओरडून जगाला सांगत आहोत, लक्षात घ्या. आता पुढचा एक महत्वाचा इंटरेस्टिंग भाग शिकवतो. आता याच्यामध्ये सुरुवात तर झालेली आहे वेलकमने, बरोबर आहे. आता मला प्रत्येक व्हिडिओला तुमच्या नावाचा ठप्पा, तुमच्या नावाचा ठसा, तुमच्या नावाचा या ठिकाणी एक इम्प्रेशन तुमच्या दर्शकांना तिथं लागला पाहिजे. आता हे दिस इन्स्पायर्ड फ्रॉम वन ऑफ दी व्हेरी प्रॉमिनंट डायरेक्टर ऑफ बाहुबली. बाहुबलीच्या नावाचं आपण तयार केलं वेगवेगळ्या नावानं आपल्या, परंतु त्याचा डायरेक्टर कोण आहे, जरा माहित चालू कोणी सांगताय का, त्यांना मिळणारे बक्षीस. बाहुबलीचा दिग्दर्शकाचं नाव काय आहे, सांगाल का कोणी. राजामौली. बरोबर, राजामौली. व्हेरी गुड मॅडम, SS राजामौली. तर त्यांच्या आता नवीन एक ट्रेलर आलाय, तो आता सध्या मी काही याच्यामुळं कॉपीराईटमुळं तुम्हाला काय दाखवू शकत नाहीये, त्याचा ट्रेलर दाखवू शकत नाही. ट्रेलर इथं काय टाका SS राजामौली, तुम्ही पहा. आता मी प्ले करत नाही, फक्त दाखवतो तुम्हाला, नाहीतर हा व्हिडिओ मला तुम्हाला शेअर करायचा ना नंतर, ते प्रॉब्लेम येईल. न्यू मूव्ही ट्रेलर असं टाकत आहे मी, न्यू मूव्ही ट्रेलर. वाराणसी नावाचा एक ट्रेलर आलेला आहे. आणि त्याचे प्रत्येकच त्यांच्या ट्रेलरमध्ये असेल, व्हिडिओ मूव्हीमध्ये असेल, ते काय होतं माहितीये का, त्यांचा एक ठप्पा येतो, ठप्पा शेवटी एक ठप्पा येतो. आता मी काय करतो, आवाज आवाज माझा वाटलं तर मी काय करतो, याची इथून लिंक कॉपी करतो. ओके, आता हे शेअर करतो, शेअर मधून लिंक कॉपी करतो. लिंक कॉपी करून काय करतोय मी, सेव्ह फ्रॉम नेटला जातो मी. हा व्हिडिओ डाउनलोडर सुद्धा घेतलाय बरं पण प्रो व्हर्जनचा. व्हिडिओ कोणताही इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब वरचे कोणतेही व्हिडिओ तुम्ही डाउनलोड. आता बघा इथं इथं मी काय करतो, आता हे डाउनलोड करून घेतो अगोदर. आणि डाउनलोड करून काय करतो माहिती आहे का, त्याचा आवाज घालवतो, कारण आपल्याला आवाज येतो महत्वाचा नाही सध्या. तुम्ही बघा तो वाराणसीचा ट्रेलर. आज रात्री झोपायच्या अगोदर एक काम करा, हा व्हिडिओ नंतर उद्या बघितला तरी चालेल, पण आज तो वाराणसी ट्रेलर तुम्ही आज बघा. आणि शेवटी काय येते बघा तिथं शेवटी, किंवा बाहुबलीचं ट्रेलर बघितलं तरी ते येणारच आहे. ओके, आता हा बघा, हा व्हिडिओ झाला. आता मी हा ऑफ करतो आणि इथूनच दाखवतो बघा तुम्हाला, कारण आवाजाचा कॉपीराईट येतो जास्त करून.
खूप जबरदस्त आहे ते. हे बघा, 360 डिग्रीने घेतलेला आहे सध्या. आता ट्रेलर आले, हे बघा वाराणसी. टीजर बघा नंतर, कमिंग सून. एक मिनिट, हे कुणाचं घेतलं मी? ऍक्च्युली लेट मी. हे बघा, हे पॅन इंडिया ट्रेलर वर जाऊ नका, आयमॅक्स ला जाऊ नका, इकडे जावा, इकडं हे टी सिरीज ला जावा, टी सिरीज. ओ माय गॉड, व्हॉट आय हॅव डन. हे बघा, शेअर कॉपी करूया, कारण ते काही फॅनमेड असतात ना, त्याने बनवलेलं आहे, छान बनवतात. हे बघा, या ठिकाणी सेव्ह फ्रॉम नेटला जाऊया. सेव्ह फ्रॉम नेट वरनं हा व्हिडिओ डाउनलोड करून तुम्हाला तो ठप्पा दाखवतो. आता लोगो नाही, तर लोगो तर तयार करायचंच आहे. लोगो नाही पाहिजे, आता आपल्याला काय पाहिजे? आपला स्टॅम्प. स्टॅम्प तयार करायचा, स्टॅम्प लक्षात घ्या. तुमच्या नावाचा स्टॅम्प व्हिडिओच्या उजव्या बाजूला, डाव्या बाजूला तयार पाहिजे तिकडं. हे बघा, एका बाजूला लोगो, एका बाजूला स्टॅम्प. अहो, ग्यामाना वेबसाईट सुद्धा बनवता येतो. कधी बनवायची आपण? या ठिकाणी बघा, एक मिनिट, याला ऑफ करतो साऊंडला. तुम्ही व्हिज्युअल्स बघा, त्यांची व्हिज्युअल्स. हे बघा, अध्यापनात हे आणायचंय आपल्याला. हे तर मुलांना आवडतं. जे मुलांना आवडतं ते शिका आणि ते शिकवा, तसं शिकवा. नवीन पिढी जशी जशी तो आपली वर्ष पुढे पुढे जात आहेत ना, वर्ष जसं जसं संपत आहे ना, नवीन नवीन वर्ष येत आहेत, नवीन नवीन मुलं येत आहेत, नवीन नवीन इंटरेस्ट आहेत त्यांना. हा वाराणसीचा ट्रेलर सगळ्यांनी बघा, शांतपणे बघा रात्री झोपताना. आणि बघा आता शेवटी इथं बघा, वाराणसीचं आलं, नाव आलं. नाव आल्यानंतर बघा शेवटी काय येत. हे बघा, हे झालं, हे झालं, हे झालं. आता हे शेवट आला. शेवट आल्यानंतर बघा आता हे बघा, हे जे झालं ना शेवटी, बघितलं का काय झालं? हे बघा, हेतून बघा कसं झालं. व्हॉट इज दिस? काय आहे याला? काय नाव दिलेलं आहे आपण? स्टॅम्प. स्पॅम. हा, दिसला का स्टॅम्प तुम्हाला? तो ठप्पा, तो तर आहे ना क्वालिटी. एस एस राजामौलीचा पिक्चर म्हटलं की मग हे बघा, हा स्टॅम्प तुमच्या व्हिडिओवर शेवटी किंवा पहिला किंवा पूर्ण व्हिडिओभर आला पाहिजे. ही एक माफक अपेक्षा या ठिकाणी आहे. आता बघा, या ठिकाणी तुम्ही शाळेचं नाव टाकू शकता, तुमच्या संस्थेचं नाव. आता मी IN4APDचं केलं, आता माझ्या नावाचं करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे? डायरेक्ट गुगलला जावा, अगोदर अगोदर गुगलला जावा. गुगलला गेल्यानंतर इथं काय म्हणा, SS राजामौली स्टॅम्प असं म्हणायचं. स्टॅम्प म्हटलं की इथं स्टॅम्प आला बघा. इथं हा स्टॅम्प आला की हा स्टॅम्प घ्यायचा, त्याला क्लिअर करायचा IMG मध्ये. IMG मध्ये क्लिअर करून घ्यायचा. त्याला राईट क्लिक केलं, सेव्ह इमेज ऍज केलं. सेव्ह इमेज ऍज केलं डेस्कटॉपला. ही आयडिया आली की नाही तुम्हाला? ते ट्रेलर बघताना शेवटी आलं का नाही? लगेच अशी बोट फास्ट वळली पाहिजे तुमची. मला एक आयडिया सुचली, नवीन आयडिया, आणि ती आयडियावर मला काम करायचंय. बस, असा आनंद, एवढं समाधान मिळतं सांगतो तुम्हाला. मोक्ष आहे हो, मोक्ष आहे यामध्ये. त्या ठिकाणी डेस्कटॉपला गेलो आपण, डेस्कटॉपला गेला आणि तर फोटोजला गेलो आपण, जस्ट वन्सला गेलो आणि या ठिकाणी इथं गेलो. हे तर बघा, हा थोडासा ब्लर आहे, दिसतो का ब्लर? कारण त्यांनी ओरिजिनल टाकलेलं नाही, पण आपण ओरिजिनल करूया याला. त्यांनी तिथं त्या ट्विटरवरून घेतलेलं आहे आपण, हे SS राजामौली फिल्म. ब्लर दिसतोय का नाही? येस ऑर नो? लवकर लवकर सांगा. इज इट ब्लर्ड? येस सर. हा, अशा प्रकारची ब्लर इमेज आपल्याला, त्याचा पाला आपल्याला पडतो. आपण दुसऱ्या ब्लर देऊन दाखवले मी तुम्हाला, पण आता मी बघा, आपल्याला जास्त जो पाला पडतो आपला, तो अशा प्रकारे पडतो. आता आपण इथं काय करूया, SS राजामौली, आणि इथं डाउनलोड फाईल IMG डाउनलोड. आता याला बाजूला जाऊया. IMGच्या प्रो व्हर्जनला आपण गेलेलो आहे. वारंवार यासाठी सांगत आहे, कारण तुम्ही करायला जाल आता आणि तुम्हाला मिळणार नाही करून. ओके, त्यासाठी अगोदर सांगत आहे मी. आता इथं बघा, याला इथं क्लिक केलं, डेस्कटॉपला इथं आणलं, डेस्कटॉपवरून इथं आणलं. आता इथं ब्लर इमेज आणि क्लिअर इमेज अगोदर 2x न दाखवेल, आपण 4x न तयार करणार आहे, कारण हे आपण जेमिनीला देणार आहे आणि परत फ्लोला देणार. आता बघा, इथं बघा, इथं ब्लर इमेज कशी आहे, इथं 2x मध्ये बरं का, फक्त आता सध्या फक्त 2x मध्ये आहे सध्या चालू. इथं बघा, इथं किती ब्लर आहे हा पेपर आणि हा किती क्लिअर आहे. आणि 4x मध्ये जाऊया, चला. हाच 4x देत आहे तर 4x करून घ्या. ओके, चांगलं दिसतं तेही अजून. ते तर एकदम ओरिजिनल पेक्षाही भारी. त्यांच्याकडे जी इमेज असेल ना, त्यापेक्षाही भारी आपण केलेली आहे ते इमेज. ओके, हा, लक्षात घ्या, दॅट इज द क्वालिटी. आता बघा, या ठिकाणी इथं झालं. आता इथे
बॅकग्राऊंड तर घालवणार आहे नंतर आपण. बॅकग्राऊंड काय घालवणार आहे, कारण आपल्याला फक्त ठसा पाहिजे. आता अपस्केल करूया. आता अपस्केलला इथं क्लिक करूया. अपस्केलिंग इमेज अपस्केल केली. डाउनलोड करूया इमेज आणि हे दोन्ही इमेज चेक करूया. आता याला इथं मी करतो कॉपी केल्यानंतर याला आणत आहे इकडे. इथे आणल्यानंतर न्यू स्लाइड मध्ये जात आहे, ब्लँक वर जात आहे. ब्लँक वर गेल्यानंतर हा फोटो इथं आणला बघा. ओके, हा क्लिअर वाला आहे. आता त्याच्या इथं बाजूला थोडस, आता वाटलं तर काय करतो, याला क्रॉप करून घेतो. सपोज लाईक धिस क्रॉप केलं याला मी. ओके, आणि हा झाला असा, हा क्लिअर वाला आहे फोटो. त्याच्यानंतर या बाजूला इथं आपला डेस्कटॉप वरचा फोटो आणतो की जो आपण कॉपी करून घेतलेला होता. हा बघा, हा डेस्कटॉप वरचा फोटो आहे. त्याला सुद्धा आपण काय करूया, झूम करूया. ओके, आणि त्याच्यानंतर याला सुद्धा आपण काय करूया, क्रॉप करूया. ठीक आहे, क्रॉप केला. ओके, इथं आणला असा आणि त्यानंतर इथं टाकलास. तर आता बघा फरक फुल स्क्रीन मध्ये बघा. थोडं इकडे घेतो वाटलं तर. ओके, दिसतोय का फरक, जाणवतोय का नाही जाणवत? बराचसा. इज इट क्लिअर? यात बघा किती 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 ब्लरनेस होता. इथं बघा, इथं किती क्लिअरिटी आलेली आहे. आलं का नाही, झालं का नाही, क्लिअर झालं का नाही? आता तसंच आपल्याला हा फोटो घ्यायचा. आता आपल्याला जो क्लिअर केलेला होतो ना, हा वाला फोटो हा घ्यायचा आपण. रिफाइंड SS राजामौली म्हणून. आता याला आपण काय करूया, रिफाइंड म्हणूया. रिफाइंड नावाचं डाउनलोड्स मध्येच ठेवलेलं आहे बरं का, रिफाइंड नावाचं. तो द्यायचा आहे आपल्याला. आता फिल्मोरा चं काम थोडस या ठिकाणी आजच्या दिवसापुरतं हे जे तयार केलं आपण हे संपलेलं आहे. आता इथं बाजूला असा ठप्पा आला पाहिजे मोठा, बरोबर आहे, आपल्या नावाचा. त्यासाठी काय करायचं, तर जेमिनीला जायचं. जेमिनीचा अल्ट्रा व्हर्जनला जाणार आहे आपण, अल्ट्रा व्हर्जन. ओके, तर आता इथं बघा मी जे इथं आहे, इथं फ्लो आहे. हा बघा, हा फ्लो आहे. 45,000 क्रेडिट्स. हे 45,000 क्रेडिट्स मी जे एवढे व्हिडिओ बनवले, 3 व्हिडिओ तुम्हाला रील कॉम्पिटिशन मध्ये पार्टिसिपेट होतोय आपण. त्यामध्ये 3 व्हिडिओ मी बनवले. ते 3 व्हिडिओज 1 मिनिटाचे होते, काही 1.5 मिनिटाचे होते. तर ते तिन्ही व्हिडिओज बघा, 10 डिसेंबर, 11 डिसेंबर आणि 12 डिसेंबरला बनवले आणि 13 डिसेंबरला मी हा वर्कशॉप घेत आहे. तर हे व्हिडिओज मी किती क्रेडिट वापरून बनवले सांगा? तुम्ही बघितले असतील ना? हा बघितला असेल. आता बघा, थांबा एक मिनिट. मी ते सगळं ते प्रदर्शित करायचं नव्हतं ना, म्हणून मी प्रायव्हेट मोड मध्ये ठेवलेलं आहे. पण एक दर्शन घडवतो तुम्हाला की मी त्या रील कॉम्पिटिशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा पार्टिसिपेट व्हायचंय आपल्याला. ओके, चॅनल कंटेंटला जाऊया आपण. ओके, चॅनल कंटेंटला गेलो आपण आणि इथे शॉर्ट्स. आता हे सगळे बघा, अनलिस्टेड अनलिस्टेड अनलिस्टेड. अनलिस्टेड का ठेवलेलं आहे, कुणाला शेअर केलेलं नाही, डायरेक्ट व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ बघितलेला असेल माझा, बायोडायव्हर्सिटी मॅटर्स. हे बघा, हा वाला वाय ये बायोडायव्हर्सिटी कौन मॅटर्स. है माँ? बहुत समय पहले इन्हें इंसान कहा जाता था। ओके, हा बघितलेला आहे. त्याच्यानंतर बघा, त्याच्यानंतर हा वाला बिबट्याची हाक. ओके, ही तो सकाळ हा वाला, नेहमीसारखीच आहे. हा फ्लो मध्ये बनवलेला आहे. परत तिसरा जो आहे त्याला आवाज मीच दिलेला होता, मायक्रो टू मायक्रो. हा सुद्धा याच्यामध्येच बनवलेला आहे. सोचिए, ओके, हे सगळं. त्याच्यानंतर बॅक जाऊया. त्याच्यानंतर बघा, हा वाला जो आहे पेन टूल फिल्मोरा. मी ठप्पा कुठे टाकलेला आहे तुम्हाला बघून द्या. ओके, बघा, हा बघा, हा हे पेन टूल वापरून विठ्ठलाचं बनवलेलं होतं आपण, पेन टूल वापरून. थांबा, माझ्या व्हिडिओ मध्ये बघून द्या मला. व्हिडिओज मध्ये अजूनही दाखवतो तुम्हाला. मेजर बायोम्स. हा बघा, हा व्हिडिओ मी बनवलेला होता. त्याच्या उजव्या बाजूला काय आहे आणि डाव्या बाजूला काय, हे तर बघा. हा तुम्हाला शेअर केलेला नव्हता कारण प्रायव्हेट मोड मध्ये आहे. आता हा बघा, स्लाइडवर पूर्णपणे पांढऱ्या स्लाइडवर काय येणार आहे, आपला ठप्पा येणार आहे. तर तुम्हाला कशा पद्धतीने दाखवायचं आहे ते मी तुम्हाला इथं दाखवत आहे. लक्षात येत आहे? तर आता इथं क्लिक केलं, हा बघा, हा लोगो आणि इथं लोगो, इथं स्टॅम्प. हा सुद्धा फ्लो मध्येच बनवलेला आहे. झूम आउट इफेक्ट आहे हा, झूम.
डोळ्यातून वाळवंट, वाळवंटानंतर काय? सवाना, सवाना एक प्रदेश असतो, बायोम्स. सवाना नंतर काय? जंगल. ग्रीनलँड पहिल्यांदा, ग्रीनलँड. ग्रीनलँड नंतर काय? माउंटन्स म्हणजे पर्वत. पर्वतानंतर काय? फॉरेस्ट. आणि फॉरेस्ट नंतर काय? ओशन. आणि परत पुढे पुढे जाणार. तोपर्यंत बघा हे सगळं इथं दर्शन घडत राहणार आहे कशाचं? अँड IN4EPID क्रिएशन विदाउट बॅकग्राऊंडचा स्टॅम्प बघा क्लिअर दिसतोय इथं. आणि इथे आहे आपला लोगो. तो लोगो सुद्धा क्लिअर करता येईल आपल्याला नंतर. आता बघा हे जे आहेत अशा प्रकारचा ठप्पा तुमचा तुम्ही तयार करून घ्यायचा आहे. जेमिनीमध्ये जावा. जेमिनीमध्ये जाऊन इथं बघा इमेज नॅनो बनाना प्रो वापरायचं आहे आपल्याला. त्याच्यामध्ये ती इमेज द्यायची, ऍड फाईल्स, अपलोड फाईल करायचं आहे. अपलोड फाईल करून काय करायचंय? डाउनलोड्स मध्ये रिफाइंड नावाचं दिलेलं होतं ते दिलं आपण याला इथं. आणि इथे मी काय केलं आता, इथे काय म्हणायचं आहे? क्रिएट अ स्टॅम्प लाईक धिस, स्टॅम्प लाईक धिस फॉर ए टेक्स्ट, आणि परत इन्व्हर्टेड कॉमा म्हणायचं आहे, डबल इन्व्हर्टेड. इथं काय म्हणायचं? क्रिएट अ स्टॅम्प लाईक धिस फॉर अ टेक्स्ट. आणि तिथं काय म्हणायचं आहे? इथे तुमचं नाव टाकायचं आहे. ओके, इथे काय म्हणायचं? अँड मुबीन शेख क्रिएशन, किंवा इथं म्हणतो आता मी प्रोफेसर मुबीन शेख क्रिएशन्स, किंवा तुम्ही त्याच्यासारखं टाका SS काय असेल तुमचं. माझं MM येत आहे, MM शेख क्रिएशन असं टाकू शकतो. पण सध्या मी एवढे टाकत आहे, बरोबर आहे. आणि सेंड करत आहे. सेंड केल्यानंतर आता ती इमेज तयार करेल. ह्या अल्ट्रा व्हर्जनचा आहे फ्लो. ओके, आणि असे 4 देणार आहे मी तुम्हाला. आणि तुम्हाला मी हे सांगत होतो तयार होईपर्यंत सांगतो की हे 4 व्हिडिओ तुम्ही सध्या बघितले ना, ते 0 क्रेडिट्स वापरून बनवलेले आहेत. 0 क्रेडिट्स, लक्षात घ्या. पण आपल्याकडे किती क्रेडिट्स आहेत आता? 4 म्हणजे एका याच्यामध्ये 45,000 आहेत. हे बघा, एकामध्ये किती आहेत? 45,000 क्रेडिट्स आहेत. तर असे 4 अकाउंट मध्ये किती होणार? किती क्रेडिट होणार तुमच्याकडे? 1,80,000. 1,80,000. लक्षात घ्या, 1,80,000 मी 0 क्रेडिट वापरून जर 4 दिवसात 4 व्हिडिओ बनवत असेल, तुम्ही सगळेजण सपोज 50 जण आपण एक प्रवेश घेणं, 50 जण असतील, तर त्या 50 जणांमध्ये तुम्ही रोज एक व्हिडिओ बनवला 4 दिवस, 200 व्हिडिओ 0 क्रेडिट वापरून बनवू शकता. 200 जर 200 व्हिडिओ 0 क्रेडिट वापरून बनवू शकताय, तर 1,80,000 क्रेडिटने किती बनवू शकताय तुम्ही सांगा? गणित समज. म्हणजे डोकंच काम करणार नाही एवढं आहे. तर त्यातील हे बघा, हे फ्लो मध्ये गेलो ना आपण, न्यू प्रोजेक्टला गेलो. सपोज मी कसं करत आहे काम दाखवतो मी तुम्हाला. न्यू प्रोजेक्ट मध्ये गेलो आणि इथं लोवेस्ट प्रायोरिटी जे एक नाही ते वापरायची आपल्याला, फास्ट वाली. 0 क्रेडिट आहेत. VO3 फास्ट बी नाही वापरायचं. लोवेस्ट प्रायोरिटी वापरली की नाही 0 क्रेडिट. आणि तुम्हाला सांगतो इथं एकदा का सेट केलं ना, तर तेच राहतं. पण तुम्ही जर इथं हा सेट केला, सपोज क्वालिटीचं सेट केलं, एका याला 100 जातात, तर ते सेट झालं का नाही एकदा, नंतर तुम्ही उद्या ओपन केलं तर ते हेच राहतं तिथं. मग चुकून काय होतं, हे क्वालिटी सेट झाल्यामुळं 100 क्रेडिट जर प्रति व्हिडिओ जर तुम्ही वापरले, तर 45,000 काय, 1,80,000 काय, 10 लाख, 20 लाख क्रेडिट जरी असले, तरीच 50 जणात ते 4 दिवसामध्ये किंवा 8 दिवसामध्ये, 1 महिन्याभरात त्याच्या अगोदरच संपून जातील ना. त्यामुळं आपण वापरताना काय वापरलेलं आहे? 3.1 फास्ट लोअर प्रायोरिटी. म्हणजे काय माहितीये का, क्वालिटी येतेच त्याच्यामध्ये सुद्धा आणि फास्ट सुद्धा होत आहे. मी सगळं आता मी ज्या व्हिडिओचा दर्जा तुम्ही सध्या पाहिला, ओके, इव्होल्युशनचा असेल, उत्क्रांतीचा, मानवी उत्क्रांती, परत झूम इन झूम आउट, सगळं या लोअर प्रायोरिटीनं तयार केलेलं आहे. सगळं लोअर प्रायोरिटीनं तयार केलेलं आहे. तर मला सांगा, दर्जा काय कमी झालाय का? नाही. फक्त सेट करताना ते सेट करून ठेवायचं आणि बाकी काम करायचं. हे बघा, आता थोडासा वेळ, आता याला आपण काय करू, रिफ्रेश करू, तोपर्यंत आलेला असेल. इथं रिफ्रेश करायचं कधी कधी. इथं बघा खालच्या बाजूला आता आपल्याला ती इमेज मिळालेली असेल. गेलं ते. इथे बघा या ठिकाणी एक्सपोर्ट क्रिएट अ स्टॅम्प लाईक दिस. इथे बघा प्रोफेसर मुबीन शेख क्रिएशन. आता याला मी काय करतो, या ठिकाणी सेव्ह इमेज ऍज करणार आहे. सेव्ह इमेज ऍज करून काय करणार आहे,
डेस्कटॉपला थोडंसं लेटर मला मूव्ह करायचं आहे. ओके, आता इथं इथं आणलं, बरोबर आहे. आता मी हे सेम इमेज देणार इथं याला, आणि इथं खाली काय म्हणणार, किंवा यालाच म्हणू शकता आपण तुम्ही, रिमूव्ह द बॅकग्राऊंड अँड remove the background and please give me PNG ट्रान्सपरंट पीएनजी इमेज म्हणायचं आहे. ट्रान्सपरंट पीएनजी इमेज म्हणजे ती तुम्हाला बॅकग्राऊंड कोणताही टाकता येतो. सध्या मी हा बॅकग्राऊंड सुद्धा ठेवू शकत होतो, पण मला थोडंसं काय करायचं, नाव जर इथं तुम्हाला असं मध्ये हा गॅप असला पाहिजे, प्रोफेसर इथून सुरू झाला पाहिजे, तर असंही चांगलं दिसतंय, प्रोफेसर मुबीन शेख क्रिएशन. खाली असं क्रिएशन आलेलं दिसतंय खाली चांगलं, बरोबर आहे, क्रिएशन खाली येत आहे बघा. तर आता बघा इथे हा जो प्रोफेसर मुबीन शेख क्रिएशन आलेला आहे, हे टेक्स्ट आपण कुठे टाकलेलं आहे, ते इथे टाकलेलं आहे, बरोबर आहे. याला क्लिअर करायचं असेल तर क्लिअर करू शकता, आपण ऑलरेडी क्लिअर दिलेलं आहे त्यानं. पण इथे बघा थोडासा ब्लर आहेच, थोडस झूम करून बघूया. हे बघा, झूम केल्यावर तो ब्लर दिसतो थोडासा, लक्षात येते तुम्हाला? ओके, दिसतोय का नाही, ब्लर दिसतोय का? हो, दिसत आहे का ब्लर? दिसत आहे ना, एकदम झूम केल्यावर दिसत आहे, बरोबर आहे. तर आता काय करायचं आपल्याला, हा जो आहे तो काढायचा आहे. तो कुठून काढणार आपण? अनलिमिटेड इमेज अपस्केल करून देत आहे, अनलिमिटेड इमेज अपस्केल करून देत आहे, त्याला जायचं आहे आपल्याला. ओके, आता तुर्तास मी इथं जर ठेवलं डेस्कटॉपला, सेट ॲज डेस्कटॉप बॅकग्राऊंड करूया. मग IN4 EPID निघून इथं काय आलं, प्रोफेसर मुबीन शेख क्रिएशन. हे सुद्धा चांगलं दिसतं, थोडासा ब्लर चांगलाच असतो कधी कधी, कारण स्टॅम्प सारखा फील सुद्धा आला पाहिजे ना. हे बघा असं आलं आहे, किती मस्त दिसत आहे, दिस इज द स्टॅम्प. पण आता थोडंसं क्लिअर सुद्धा करायचं आपल्याला, बरोबर आहे. तर क्लिअर करून कसं करायचं ते दाखवतो मी तुम्हाला. सो हिअर या ठिकाणी जाऊया आपण कशाला, हे बघा याच्यामध्ये जायचं आहे तुम्हाला, आय लव्ह याच्यामध्ये ING मध्ये, आणि इथं अपस्केल्ड इमेज करायची आहे. डाऊन, एक मिनिट, बॅक जावा, बॅक जाऊन काय करा, सिलेक्ट इमेज करा. सिलेक्ट इमेज करून काय करा, या ठिकाणी बघा डाउनलोड्स मध्ये गेला तुम्ही, आणि इकडे डेस्कटॉपला जावा, सॉरी, आणि इथं अननेम्ड नावाचं आहे बघा आपलं, त्याला ठेवा अननेम्ड. हे बघा मुबीन शेख क्रिएशन आलेलं आहे, त्याला थोडंसं क्लिअर करून घेऊया. तोपर्यंत आपण जेमिनीकडे जायचं, जेमिनीला बघायचं की जेमिनीनं ती ट्रान्सपरंट इमेज आपल्याला पीएनजीच्या फॉर्म मध्ये दिलेली आहे का नाही ते. ओके, इथं बघा खाली आहे, इथं बघा हे पीएनजीच्या फॉर्म मध्ये आलेली आहे बघा इथे इमेज. आता हे सगळं आपल्याला घालवता येतं इथं. ओके, आता याला इथं काय करूया आपण, डाउनलोड फुल साईज करूया, किंवा हा बॅकग्राऊंड तुम्हाला कॅनवा मध्ये सुद्धा घालवता येतो. ओके, तर अगोदर क्लिअर इमेज करूया, आणि परत कॅनवा मध्ये काय करूया आपण, या इमेजचं, हे बघा 2x असं ठेवतो सध्या, 4x बी करत नाही. आणि 4x मध्ये स्मूथनेस जास्त वाढेल. आता हा सुद्धा खूपच स्मूथ झाला, हा डॉटवाला, तर निघूनच जाईल. त्यामुळे 2x ठेवत आहे, त्यामुळे 2x सुद्धा कधी कधी उपयोगी असतं. अपस्केल करा, अपस्केल केल्यावर बघा हे डाउनलोड अपस्केल्ड इमेज करा, आणि त्याच्यानंतर ही जी अपस्केल्ड इमेज आहे ती बघा, आणि हे बघा क्लॅरिटी चांगली आलेली आहे. आता झूम केलं तरी इथं ब्लर दिसत नाही, ठीक आहे. तर आता याला काय करूया आपण, याला इथं रिनेम करूया, माय स्टॅम्प नावाचं, डाउनलोड मध्ये. परत कॅनवा मध्ये जाऊया. आता कॅनवा मध्ये बघा कोऑर्डिनेशन चालू आहे सगळं, समन्वय साधतोय आपण, बरोबर आहे. इथे कॅनवा मध्ये गेलो आपण, कुठे कॅनवा आहे, हा इथं कॅनवा आहे. ओके, याच्यामध्ये सुद्धा कॅनवा आहे. कॅनवा मध्ये गेलो, इथं आपण क्रिएटला क्लिक केलं, क्रिएटला क्लिक केल्यावर इथं कशाला गेलो आपण, व्हिडिओ लँडस्केपला गेलेलो आहे, व्हिडिओ साईजला. कॅनवा ओपन केला, कॅनवा इज ऑल्सो प्रीमियम प्रो व्हर्जन, जे पुढचं 1 वर्ष तुम्ही वापरू शकता, ज्यांच्याकडे आहे ते वापरू शकता, ज्यांच्याकडे नाही, जे कोर्समध्ये नाहीत, ज्यांना मिळालेले नाही ते, त्यांनाही नक्कीच हे मिळणारच आहे. ओके, तर आता बघा हा कॅनवा मध्ये गेलो, आणि आता आपण गेलो अपलोड्स मध्ये अपलोड फाईल मध्ये गेलो. अपलोड फाईल मध्ये गेल्यानंतर इथं माय स्टॅम्पला आलो आपण, आणि ओपन केलं. ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपण ही अपलोड झालेली जी इमेज आहे ती आपण या ठिकाणी घेतली, बरोबर आहे. आणि या इमेजचा बॅकग्राऊंड आपल्याला काढायचं, तर इथं बीजी रिमूव्ह करूया. बीजी रिमूव्ह झाल्यावर इथं काय होणार आहे, हा जो बॅकग्राऊंड आहे तो रिमूव्ह झालेला आहे. ओके, आणि त्याच्यानंतर इथं मी शेअर करणार आहे. शेअर केल्यानंतर इथं डाउनलोडला जाणार आहे.
डाउनलोड करताना इथं मी PNG ला जाणार आहे आणि इथं ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडला जाणार आहे. ओके, आणि त्याच्यानंतर मी डाउनलोड करणार आहे. आता डाउनलोड होणारी जी इमेज आहे, ओके, इथं डाउनलोड झालेली आहे अनटायटल्ड डिझाईन म्हणून. तर याला मी जाणार आहे आणि इथं मी याला कॉपी करणार आहे. कॉपी केल्यानंतर PPT मध्ये मी जाणार आहे. PPT मध्ये का जाणार आहे? कारण तो मला थोडासा गोल मूव्ह करायचा आहे. इथं बघा, याला इथं मी टाकला. आता हे बाहेर जरी नेलं याचा बॅकग्राऊंड निघून गेलाय बघा, इथं बॅकग्राऊंड निघून गेलेला आहे म्हणून ते तसं दिसतंय. लक्षात येतंय? आता बघा, याला मी काय केलं, याला इथं आतमध्ये आणलं, आतमध्ये आणून इकडं सेंटरला आणलं बरोबर, आणि याला थोडस मी टिल्ट केलं असं. हे बघा, प्रोफेसर मोबिनची क्रिएशन आलं. आता मला इथं हे मध्ये इथून सुरुवात करायची होती प्रोफेसर पासून मोबिनची क्रिएशन, किंवा तुम्ही शॉर्ट मध्ये MS क्रिएशन जरी टाकलं असतं तरी ते व्यवस्थित दिसलं असतं. बरोबर आहे? तर आता हे एवढं असं केला बघा, टिल्ट केला. आता याला इथं बॅकग्राऊंड कोणताही टाका तुम्ही. त्या पेजचा पाहिजे असेल तर त्या पेजचा पाहिजे, त्या पेजला बॅकग्राऊंडला टाका, किंवा मग तुम्ही इथे राईट क्लिक करून त्या फॉर्मॅट बॅकग्राऊंडला जाऊन सुद्धा तुम्ही काय करू शकता, इथे जो काही तुम्हाला कलर आहे तो तुम्ही कलर इथं टाकू शकताय. तो तुम्हाला त्यावरती ब्लॅक कलर जो आहे तो दिसत राहणार. ब्लॅक घेतलं तर सगळंच निघून जाईल, बरोबर, कारण ते ब्लॅक मध्ये लेटेस्ट आहे. आणि गमत सांगतोय, पिक्चर फॉर्मॅट मध्ये जाऊन याचा सुद्धा कलर तुम्ही चेंज करू शकताय ब्लॅकचा. याला तुम्हाला अशा प्रकारचा पाहिजे तर असं करू शकताय, भगव्या टाईपचा पाहिजे तर भगवा करू शकताय, किंवा तुम्हाला जे आहे ते ग्रीन टाईपचं पाहिजे तर ग्रीन टाईपचं करू शकताय. ठीक आहे? तर ऍज यू विश तुम्ही या पद्धतीने करू शकता. सध्या मी ब्लॅकच ठेवते कारण स्टॅम्पचा कलर आहे तो शेवटी, बरोबर, स्टॅम्प आहे आपला. तर आता याला मी सिलेक्ट केलं आणि सिलेक्ट करून आता बघा पुढे काय करतोय, लक्षात घ्या. आता तो पुढं वरून असा ठप्पा आला पाहिजे ना, स्टॅम्प सारखा दिसला पाहिजे, ते स्टॅम्प सारखा आपटल्यासारखं दिसलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर त्यासाठी काय करायचं, इथं जायचं, अॅनिमेशन मध्ये जायचं, अॅनिमेशन मध्ये मोर अॅनिमेशन मध्ये जायचं आहे तुम्हाला, मोर एंट्रान्स इफेक्ट मध्ये जायचं आहे, आणि त्यामध्ये बेसिक झूम मध्ये जायचं आहे, आणि त्यानंतर ओके करायचं आहे. आणि याला इथं सिलेक्ट करून हे जे इनसाइड वर्ण होत आहे त्याला आउटसाइड वर्ण करायचं. हे बघा, हा आउटसाइड झाला. हे बघा, हा आउटसाइड झाला. हे बघा, हा आउटसाइड झाला, बरोबर आहे. किंवा फ्रॉम बॉटम स्क्रीन, हे बघा, बॉटम स्क्रीन न खालनं येत आहे, बरोबर आहे, आणि इथनं समोरून येत आहे. आणि याचं जर तुम्ही अजून कमी केलं, 0.25 सेकंड ड्युरेशन ठेवलं आणि प्रिव्ह्यू बघितला, अजून कमी केलं, 0.10 करूया आपण, 0.10 करूया इथं 10, बरोबर आहे. आणि आता बघा, आता ठप 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 टक टक टक, स्टॅम्प सारखं दिसतंय तिथे एकदम, बरोबर आहे. खालनं धूळ उडली पाहिजे असं पाहिजे आपल्याला, धूळ, बरोबर आहे. तर ती धुळीचंही आपण फ्लो मध्ये करू शकतो. ओके, तर आता बघा, हे झालं इथंपर्यंत. आता याला काय करता मी, काय तयार झालं, हे काहीतरी चालू झालं. ओके, हा चालू झाला. हे बघा, अशा पद्धतीनं हे झालं. आता याला या स्लाइडला फक्त मी काय करत आहे, कॉपी करत आहे, नवीन एका स्लाइडवर आणत आहे, ब्लँक प्रेझेंटेशन वरती, आणि इथे मी पेस्ट करत आहे ती स्लाइड, ही वरची स्लाइड काढत आहे आणि याचा व्हिडिओ बनवत आहे 5 सेकंदाचा. किती सेकंदाचा आहे हा? हे बघा, हे आल्यानंतर थोडा वेळ थांबायला पाहिजे, त्यासाठी काय करतो, ट्रान्झिशन, आणि इथे आफ्टर इथं 1 सेकंद करतोय फक्त. एका सेकंदाचं 10 सेकंद सुद्धा ठेवू शकता तुम्ही, किती ठेवू शकताय, बरोबर आहे. इथे मी ठेवलास, बरोबर आहे, 1 सेकंद. आणि इथे फाईल आणि एक्सपोर्ट केलं, या PPTचं व्हिडिओ मध्ये कन्व्हर्जन करतो मी, क्रिएट अ व्हिडिओ, आणि ते 1080 पिक्सेल ठेवलं, इथं इथं 0 ठेवलं, आणि इथं क्रिएट केलं. क्रिएट केल्याबरोबर ते क्रिएट होईल, आणि ते काय म्हणूया, स्टॅम्प व्हिडिओ म्हणूया. आता इथं काय म्हणूया आपण, स्टॅम्प व्हिडिओ. ओके, आणि इथे एक्सपोर्ट करा. एक्सपोर्ट केल्यावर तो एक्सपोर्ट होईल. इथे बघा, खालच्या बाजूला इथे एक्सपोर्ट झाला स्टॅम्प व्हिडिओ. तो स्टॅम्प व्हिडिओ फिल्मोरा मध्ये आणायचा आहे आपल्याला. या सगळ्यांना एकत्रित करूया, हे सगळं हे बनवलेलं होतं आपण. याला आता क्रिएट कंपाऊंड क्लिप करूया. ओके, ही एकच क्लिप तयार झाली बघा. आता वरच्या बाजूला इथे या ठिकाणी आलेली आहे. असा तयार केलेला होता आपण हा. याला थोडंसं अजून फास्ट करायचं आपल्याला, बरोबर आहे. आता मध्ये मी एक फास्ट केलेलं होतं, परंतु रसग्रहण तुमच्याकडून झालं नाही. त्यामुळे मी काय करत आहे, हे बघा, थोडंसं अजून कडबी करतो. 10 सेकंदाचा आहे हा, आणि 5 सेकंद ठेवतोय, किंवा 6 सेकंद ठेवेन. ओके, 7 सेकंद ठेवतो सपोज. ते रसग्रहण होणं सुद्धा महत्वाचं आहे. ओके, 0.7 ठेवलं, 0.7, आणि त्याच्यानंतर इथे मी काय केलं, 0 केलं, 0.0. ओके, 7 सेकंदाचा ठेवला. आता बघा हे कसं दिसेल,
हे बघा, या पद्धतीनं सुंदर पद्धतीनं हा वेलकम टू IN4 EPD कोर्स येत आहे. त्याच्या सुरुवातीला मी काय करतो, इम्पोर्ट मीडियामध्ये गेल्यानंतर इथं डेस्कटॉप वरून हा स्टॅम्प व्हिडिओ घेत आहे आणि हा स्टॅम्प व्हिडिओ सुरुवातीला टाकत आहे बघा. याला इथं घेतो अगोदर. ओके, त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे हे बघा, इथे कंपाऊंड क्लिप आहे, मेन टाइम, इथे 2 आलेले आहेत बरं का. अजून नवीन नवीन चेंजेस सांगतो मी तुम्हाला यातले, की इथे तुम्हाला तसं करता येतं. आणि इथे या लेअरला तो व्हिडिओ आपण पेस्ट करूया. ठीक आहे, आणि इकडे आणूया. आता बघा, स्टॅम्प आला, त्याच्यानंतर हे सुरू झालं लगेच. ओके, त्याला थोडंसं अजून ठेवायचं तुम्हाला पुढच्या बाजूला. तर हा जो 1 सेकंद जो थांबलाय ना आल्यानंतर, त्याला इथं काय करा, Alt F करा. हे बघा, थोडंसं वाढवा, टाइमलाईन वाढवू शकता तुम्ही. आणि इथं आल्यानंतर थोडंसं Alt F करा. ते 5 सेकंदापर्यंत म्हणजे फ्रीज होते ती फ्रीज ती तुम्ही कमी करू शकता इथं 2-3 सेकंद अजून. ओके, एवढं थांबलं तरी बस झालं. त्याच्यानंतर हा व्हिडिओ घ्यायचा आपल्याला, तो इथं टाकायचा आहे. आणि बघा, फिल्मोरा 15ची कमाल, नवीन फ्लोची कमाल, आणि आय लव्ह IMG ची बी कमाल आहे यामध्ये. आय लव्ह IMG ची काय कमाल आहे, PPT आणि कॅनवाची बी कमाल आहे. कॅनवा मध्ये काय केलं आपण, पॉवर पॉईंट मध्ये काय केलं आपण, फिल्मोरा मध्ये काय केलं आपण, बघितलं का तुम्ही? करता करता हा जो व्हिडिओ मी बनवला ना 10 सेकंदाचा, त्याला मी किती टूल्स वापरले हे तुम्ही मला सांगा आता. हे बघा, हा ठप्पा पडला, त्याच्यानंतर हे व्हाईट मध्ये हा ब्लॅक स्टॅम्प, त्याच्यानंतर याच्यामध्ये हे सगळं तयार झालं. तर हा जो स्टॅम्प आहे त्यासाठी मी काय काय वापरलं सांगा. तुम्ही हो म्हणत जावा फक्त, कुणीतरी हो. ओके, जेमिनी वापरलं का आपण, जेमिनी वापरलं का याला? येस सर. येस. त्याच्यानंतर कॅनवा वापरला का? नो. वापरला. कॅनवा येस. वापरला कॅनवा वापरला. बॅकग्राऊंड कुठून काढला मग? ओके, त्याच्यानंतर PPT वापरली का? येस सर. मोर. PPT वापरली. आणि पुढच्या याला फिल्मोरा वापरला का? हे कशामध्ये तयार केलंय? येस. फिल्मोरा. AI ने तयार केलं का नाही? फिल्मोरा तयार केलंय. तर सांगा मला, AI चा वापर झालाच, प्लस NI चाही वापर झाला, तर तो होतो. लक्षात घ्या, त्याला लागतं कोऑर्डिनेशन. बरेच जण मला प्रश्न विचारतात की हा व्हिडिओ मला बनवायचा आहे असा, कशामध्ये बनवू, किंवा हा मला एखादा व्हिडिओ मला बनवायचा शाळेचा, तो कशामध्ये बनवू? तर एक कोणतं नसतं टूल त्याला. मला ते सांगताना हे होतं, मग थोडंसं अवघड जातं. कारण एका टूलचं नाही, आपण समन्वय साधतो, समन्वय. तर हा समन्वय महत्वाचा, लक्षात घ्या. आणि हे काही जण म्हटलं की 4 वापरलेले आहेत. काय काय वापरलं? जेमिनी वापरलं आणि पॉवर फिल्कॅन वापरलं. पॉवर फिल्कॅन म्हणजे पॉवर पॉईंट, फिल्मोरा आणि कॅनवा वापरलं. बरोबर आहे. 1 मिनिट झालं, 1 मिनिटात रेकॉर्डिंग थांबूया आपण, कारण 10:30 वाजले. कमीत कमी 2 तासाचं तरी हे फ्री लाईव्ह ऑनलाईन वर्कशॉपला वेळ द्यावाच लागतो. 2 तासाचा आपण कोर्समध्ये आपण 1 तास, सव्वा तास आपण घेत असतो. तर मला सांगा की 4 नाही वापरले आपण, अजून एक वापरलेलं आहे यामध्ये, या दोन्ही व्हिडिओमध्ये. काय वापरलं अजून एक? वेब बेस्ड टूल आहे ते, वेब बेस्ड टूल. अपस्केल केली ना इमेज, अपस्केल कशाने केली? अपस्केल. आय लव्ह इमेज. आय लव्ह PDF. लक्षात घ्या. तर तेही वापरलंय. परत जे तुम्हाला, आता PPT ओपन करूया, ते सगळं झालंय की नाही बघू आता आपण आपलं. कारण मला तुम्हाला फक्त एक परामर्श या ठिकाणी देणं महत्वाचं आहे, कारण शिकता शिकता शिकायचंही आहे. टॉपिक सुद्धा घेणं महत्वाचं आहे. हे बघा, 100 पेक्षा जास्त टूल्स परिचय यामध्ये वापरलेला नाही, ऑब्विस, कारण एक एक करून वापरणार आहे आपण. 100 टूल्स आहेत, 40 नाही म्हणायचं आता. आपल्याकडे आपण शतक गाठलंय, सेंचुरी केलेली आहे आपण. ओके, 100 पेक्षा जास्त टूल्स आहेत. नेटफ्लिक्स आलेलं आहे त्यामध्ये. जेमिनी वापरलेला आहे. फ्लोचा उद्या होईल सेशन, फ्लोचा उद्या घेऊया आपण. झिरो क्रेडिट वापरून एक पूर्ण व्हिडिओ बनवणार आहे. ओके, चौथा व्हिडिओ माझा आजचा 4 बघा, रील कॉम्पिटिशन आहे, शैक्षणिक व्हिडिओ कॉम्पिटिशन आहे चालू, डॉक्युमेंटरी कॉम्पिटिशन वगैरे राहिलेली आहे. ते डॉक्युमेंटरी बनवणार आहे आपण.
किंवा जिल्हास्तरीयला जे गेलेले आहे ते जिल्हास्तरीयसाठी सुद्धा बनवणार आहे आपण. पण त्याच्यासोबतच एक रील नावाचं आलेलं आहे, ते तुम्ही कोणीही शिक्षक सुद्धा पार्टिसिपेट होऊ शकतात. हे बघा, हे 5 टॉपिक आहेत. ते 5च्या 5 टॉपिक मध्ये मी का उतरणार आहे. वाय बायोडायव्हर्सिटी मॅटर्स झालेलं आहे कम्प्लीट. द प्राइस ऑफ प्रोग्रेस झालेलं आहे कम्प्लीट. मायक्रो टू मॅक्रो झालेलं आहे कम्प्लीट. परत इथे बघा, ब्युटी विदाउट फूटप्रिंट्स आज रात्री बनेल माझा. आणि उद्या तुमच्या समोर हा अवघड टॉपिक मी घेणार आहे. आता जे सध्या टूल्स वापरले ना आपण, पॉवर पॉईंट, फिल्मोरा, कॅनवा, तेही वापरणार आपण. प्लस आय लव्ह IMGB वापरणार, आय लव्ह PDF बी वापरणार, आय लव्ह PDF सुद्धा वापरणार उद्या आपण. ओके, प्रो व्हर्जन आणि फ्लो वापरणार. फ्लो मध्ये जास्त काम करणार उद्या. तर लक्षात घ्या, आज आपण फ्लो ओपन सुद्धा नाही केला, पण मनासारखा व्हिडिओ आपला तयार झाला, सुरुवात त्याची तयार झाली. त्यामुळं ते एकदम हँडिकॅप होऊन बसू नका फ्लो नसला की. त्यामुळे मी 4 देणार आहे, 4 देणार आहे तुम्हाला, 1,80,000 क्रेडिट. 0 क्रेडिटनं बनवत आहे हे सांगत आहे मी तुम्हाला. 0 क्रेडिटनं बनवत आहे सगळं मी रोजचं क्रिएशन. उद्या सुद्धा तुम्हाला इथे बघा, थांबा, हे अकाउंटचं नाव बघून घ्या बरं का, काय आहे ते. अकाउंटचं नाव बघून घ्या काय आहे. थांबा, कुठे गेला तो? हे बघा, अकाउंट काय आहे बघा. हा बघा, हा फिल्मोरा 15 IN4 EPRD. ओके, रेस्ट्रो शॉप. तर आता हे जे हा जो ईमेल आहे ना, त्याच्यावर तुम्हाला किती दिसतील आज किती दिसत आहे तिथं फ्लो मध्ये आहे बघा, फिल्मोरा 15 IN4 EPRD. ओके, आणि इथे किती दिसत आहे तुम्हाला? 45,000. तर उद्या सुद्धा तेवढे दिसतील आणि एक सुंदर व्हिडिओ तयार झालेला असेल. ओके, लक्षात घ्या. तर हा माझी सुरुवात तर झालेली आहे. त्याचा पुढचा व्हिडिओ मी फ्लो मध्ये तयार करणार आणि 5वा तुमच्या समोर, म्हणजे 5च्या 5 माझे झाले आणि तुमचे 5 तयार होण्यासाठी मदत करेन मी तुम्हाला. प्लस राहिलेले तुमचे शैक्षणिक व्हिडिओ आणि डॉक्युमेंटरी कॉम्पिटिशन सुद्धा चालूच राहील आपली, कारण हा स्पेशल एडिशन 2.0 कोर्स असणार आहे, जो 22 तारखेपासून 3 जानेवारी पर्यंत चालणार आहे. 22 डिसेंबर ते 3 जानेवारी. आणि मग इतर आपले जे आहेत बिगुल आणि काही वैयक्तिक आणि काही सामाजिक व्हिडिओज, फोटो स्लाइड शो इन फिल्मोरा जो आलेला आहे. फिल्मोरा 15चा वापर फुल करायचा आहे आपल्याला यावेळेस. आणि सगळ्यांना त्यासाठी जे टूल्स द्यायचे आहेत ते तुम्हाला परवा दिवशी लगेच देणार. जे उद्या प्रवेश घेणार, उद्या कोर्सची अनाउन्समेंट होईल, कोर्सची घोषणा उद्या होईल. आणि त्याच्यानंतर जे प्रवेश घेणार त्यांना उद्या सगळं मिळणार. 4 अकाउंट मिळणार, बाकीचं हे फिल्मोरा मिळणार. त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळं जे PDF आय लव्ह IMG आहे ते मिळणार प्रो व्हर्जनचं. बाकी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, जे नमूद असेल पोस्टरमध्ये, ते सगळं मिळेल. आणि त्याच्यानंतर परवा दिवशी मी ऍक्सेस मीटिंग घेणार आहे फक्त प्रवेशितांची. त्यामुळे उद्याच आपला प्रवेश निश्चित तुम्ही करावा अशी विनंती करतो. पोस्ट अजून त्याची घोषणा केलेली नाहीये, कोर्स सुरू होतोय म्हणून, किंवा त्याचं तुम्हाला पोस्टर वगैरे सुद्धा दाखवलेलं नाहीये. उद्या ते शेवटी ते थांबतील, त्यांना विथ डिस्काउंट तो कोर्स दिला जाणार आहे. आणि परवा दिवशी ऍक्सेस, उद्या मटेरियल दिलं जाईल सगळं, परवा दिवशी त्याचा ऍक्सेसला मीटिंग घेणार आहे सेपरेट. कारण कोर्स सुरू होण्या अगोदर ऍक्सेस सगळ्यांकडे असेल अशी या ठिकाणी आशा करतो. आणि तुर्तास 8:36 सुरू केलेलं होतं आपण. इथं 10:35 झालेले आहेत. शेवटी 1 मिनिटाचा या ठिकाणी वेळ घेतो सगळ्यांचा आणि रेकॉर्डिंग स्टॉप करत आहे. त्यानंतर काय प्रश्नोत्तर असतील तर ते आपण घेण्यासाठी 5-10 मिनिटं थांबणार आहोत, जास्त नाही. त्यानंतर उद्या थोडंसं बऱ्यापैकी आपण वेळ तुमच्या चर्चांसाठी आपण देऊया उद्याचं सेशन फ्लोचा घेतल्यानंतर. तर या ठिकाणी सगळ्यांची मी रजा घेत आहे की उद्या तुम्ही तुमच्या, आज जसा तुम्ही शेवटपर्यंत हे 22, 23, 24, 25 जण जे काही राहिलेले आहेत ते तर राहतीलच. उद्या तुमच्या अजून 25 तुमच्या मित्रांना तुम्ही बोलवून आणा. कारण इथे जे मी देत आहे आणि जे शिकवत आहे ते तुम्हाला इतर कोणत्याही प्लॅटफॉर्मवर त्या दर्जाचं मिळणार नाही, हे मी तुम्हाला छाती ठोकपणे सांगत आहे. 5 वर्ष आणि त्याला सिद्धही करून दाखवलेलं आहे. त्यामुळं तुम्ही सर्वांनी कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा न बाळगता, भीती न बाळगता, न्यूनगंड न बाळगता या वर्षाचा शेवट ज्या पद्धतीनं कराल तुम्ही निर्भीडपणे, त्या प्रकारच्या वातावरणात, मूडमध्ये तुम्ही 2026 मध्ये प्रवेश करणार आहात. लक्षात घ्या. तुर्तास या चांगल्या विचारावर इथेच थांबतो. आय एम स्टॉपिंग द शेअरिंग.
and I'm stopping the recording with the usual greetings to have you all a very good night. शब्ब खैर आणि शुभरात्री. भेटूया उद्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी या वर्कशॉपच्या. सी यू. गुड नाईट.